गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर जसं आता आपण बघितलं आहे की काही दिवसाआधी IBPS क्लर्कचं नोटिफिकेशन आलं आणि आता जे आहे नुकतंच आजपासूनच म्हणजे 6 ऑगस्ट पासून काय होऊन राहिले SBI क्लर्कचे फॉर्म भरणं सुरू होऊन राहिले है ना. तर याच्या एक्झाम जे आहे आपण एक्सपेक्ट करू शकतो की जसं आपल्याला क्लर्कची तर माहितीच आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे प्रिलिम्स. आणि SBI ची समजा आपल्याला एक्सपेक्ट करायची झाली तो आय थिंक IBPS क्लर्कच्या लगेच नंतर काय घेण्यात येणार आहे SBI क्लर्कची एक्झाम. ठीक आहे. तो आजचा जो व्हिडिओ आहे आपला की ही एक्झाम आपण कशा प्रकारे टार्गेट करता येईल आपल्याला. म्हणजे आता जर आपल्याकडे बघितलं तर आजची 6 ऑगस्ट, 6 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर म्हणजे अराउंड आपल्याकडे किती दिवस आहे 60 डेज आपण कन्सिडर करू शकतो. अराउंड किती दिवस कन्सिडर करू शकतो 60 डेज. तो प्रश्न राहू शकतो की 60 दिवसात एक्झाम पास होऊ शकते का. तर माझ्या एक्सपिरियन्स नुसार तर मी तुम्हाला सांगेल किंवा तुम्ही तो एक्सपिरियन्स घेतलेला आहे की ज्या काही तुम्ही एक्झामच्या म्हणजे आतापर्यंत ज्या एक्झाम दिलेल्या आहेत जसं आपण म्हणून ग्रॅज्युएशन कन्सिडर करा तुम्ही किंवा 10वी कन्सिडर करा किंवा 12वी कन्सिडर करा जे काही आतापर्यंत तुमचं एज्युकेशन झालेलं आहे तेव्हा जर तुम्ही एक पास्ट मध्ये जाऊन बघितलं तर तुम्ही नक्की बघा की तुम्ही किती महिन्याचा अभ्यास केलेला आहे. येत्या का लक्षात. तर तुमच्या पिक्चर क्लिअर होईल की आपण एक्झामच्या 1 महिना 2 महिन्यापासूनच अभ्यास काय केलेला आहे सुरुवात केलेली आहे. काही वेळाला तर म्हणजे आता बऱ्याच जणांची परिस्थिती असते परीक्षेच्या आदल्या दिवशी बसून जाते है ना. बट इथे परीक्षेच्या आदल्या दिवशी तर बसून चालणार नाही. येत्या का लक्षात. कारण इथे जो पाहिजे तो काय पाहिजे असते मेरिट विद्यार्थी पाहिजे है ना. ठीक आहे. तो तरी आपण कन्सिडर करू शकतो की 2 मंथ्स आर मोर दॅन इनफ सफिशियंट. जर तुमचा काहीतरी थोडंफार जरी बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही 2 महिन्यामध्ये सुद्धा एक्झाम काय करू शकता क्रॅक करू शकता किंवा नसेल जरी तरी आपण क्रॅक करू शकतो. तो आजचा जो व्हिडिओ आहे आपण यामध्ये क्रायटेरिया सुद्धा बघू. इलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा एक्झामचा पॅटर्न इन शॉर्ट मध्ये ते बघून घेऊ. आणि त्यानंतर बँकिंगची एक्झाम क्लिअर करण्यासाठी कुठले टॉपिक इम्पॉर्टन्स आहे, कुठल्या टॉपिकला आपण किती तास अभ्यास करावा लागेल आणि किती तासाचा अभ्यास आता सध्या सफिशियंट राहील म्हणजे आपण एक्झाम काय करू शकू क्रॅक करू शकू. आणि आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट जर आपण बघितली तर याच महिन्यात सर्वात जास्त सण येऊन राहत. काय आहे सर्वात जास्त सण त्योहार है ना. मग आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला साईडलाईन करून जी मेन गोष्ट आहे त्याच्यावर काय करावं लागेल फोकस करावा लागेल जर आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे तर. सण त्योहार येतच राहतील. हा सण आपल्यासाठी सध्या सर्वात मोठा आहे कुठला एक्झाम्सचा. येतं लक्षात काय म्हणायचं आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त त्या सणामध्ये एखादा दिवस किंवा एखाद्या दिवसातला थोडासा पार्ट गेला तर चालेल बट पूर्ण दिवस किंवा 10 10 15 15 दिवस अशा गोष्टी मागे लावू नका. दॅट्स माय सजेशन. चल वेलकम टू SUBT अकॅडमी है ना. पूर्ण आपण बघून घेऊया याच्याबद्दल आज. तो पहिले बघा IBPS क्लर्क बद्दलच हा आपण व्हिडिओ बघत आहे आणि सेम तुम्ही कन्सिडर करू शकता कशासाठी SBI क्लर्क साठी. दोन्ही नियर अबाउट काय आहे सेमच आहे नो डिफरंट आहे. ठीक आहे. SBI क्लर्कचंही लागल्यास आपण वाटलं तर एखादा सेपरेट घेऊन घेऊ. तो IBPS क्लर्कच्या एक्झाम डेट जशा ऑलरेडी आपल्याला माहिती आहे प्रिलिम्स एक्झाम कधी तसं त्यांनी ऑक्टोबर महिना म्हटलेला आहे. ऑक्टोबर महिन्यात कधी होईल हे सांगितलेलं नाही आहे क्लिअरली. डेट्स आर नॉट देअर बट जे काही एक्सपिरियन्स आहे त्याच्या भरोशावर आपण सांगू शकतो की फर्स्ट सॅटर्डे संडे आणि नेक्स्ट सॅटर्डे संडे म्हणजे फर्स्ट आणि सेकंड वीक मध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण मेन्स एक्झाम होणार आहे नोव्हेंबर मध्ये. तो नोव्हेंबरचा एंडिंग जर आपण पकडला है ना ऑक्टोबर महिन्याच्या अर्ध्यापर्यंत जर एक्झाम चालणार आहे तर तिथून 8 10 दिवसांनी रिझल्ट लागतो आणि मे बी एखादा महिना तरी आपल्याला मेन्स साठी मिळेल असं कन्सिडर करून आपण एक्सपेक्टेड डेट कोणती घेतली आहे 29 नोव्हेंबर. ठीक आहे. म्हणजे आपण अराउंड जर बघतो इथेही तो आपल्याकडे सध्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना इथे पण आहे है ना. आणि 8 10 दिवसाचा फरक पकडून तुम्ही जास्तीत जास्त कशाची पकडू शकता SBI क्लर्कची पण एक्झाम कन्सिडर करू शकता. आणि मेन्सही नियर अबाउट तेवढ्यातच राहील. ठीक आहे. तर या दोन एक्झाम आता आपल्या डोळ्यासमोर आहेत. ठीक आहे. त्या झाल्या डेट. डेट नंतर जर बघितलं तर एज्युकेशनल रिक्वायर्ड जे आहे ते आहे बॅचलर डिग्री इन एनी फॅकल्टी एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. तो SBI क्लर्क असो की IBPS क्लर्क असो इथे पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाही आहे. कुठल्याही याच्यातून स्ट्रीम मधून जर डिग्री झालेली असेल जसं मी सांगतो BA BCom BSc इंजिनिअरिंग डॉक्टर है ना समथिंग जे काही असेल तो व्यक्ती आता काय भरू शकतो फॉर्म भरू शकतो.
एक प्रश्न ओपन युनिव्हर्सिटी वाल्यांना राहतो, ओपन युनिव्हर्सिटी मधून ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते सुद्धा याचा फॉर्म भरू शकतात. काही जणांना डाऊट राहते की आता जर मी फायनल इयरला आहे तो फॉर्म भरू शकतो का? तो जो विद्यार्थी फायनल इयरला आहे तो फॉर्म भरू शकत नाही. म्हणजे एक्झामची जी डेट राहते तोपर्यंत आपली डिग्री आपल्या हाती आलेली असली पाहिजे. बॅकलॉग असेल किंवा समथिंग असेल, जर त्याचा अजूनही रिझल्ट आलेला नसेल त्या डेट पर्यंत, एक्झाम भरण्याची जी डेट आहे तोपर्यंत जर तुमचा रिझल्ट आलेला नसेल तर आपण फॉर्म भरू शकत नाही. इज दॅट क्लिअर? त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर एज लिमिट आहे 20 ते 28. पीओ ची जास्त राहते, क्लर्कची एज लिमिट काय राहते? कमी राहते. ठीक आहे, पीओ ची 30 पर्यंत राहते आणि क्लर्कची किती पर्यंत आहे? 28. यानंतर एज रिलॅक्सेशन आहे आपल्याला. एससी एसटी कॅन्डिडेट असेल तो 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन भेटू राहिलं. ओबीसी कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तो 3 इयर्स भेटू राहिलं. पर्सन विथ डिसेबिलिटी 10 इयर्स. एक्स सर्व्हिसमॅन 5 इयर. एक्स सर्व्हिसमॅन स्वतः पाहिजे फॉर्म भरणारा, त्याचे मुलं चालत नाही. ठीक आहे, त्यानंतर हे डोमेसियल इन जम्मू अँड काश्मीर बिटवीन, म्हणजे इथे काहीतरी झालेलं असेल है ना, आणि 1984 जे दंगे झाले असतील त्यातला विक्टिम जर असेल तर 5 वर्षाचं काय दिलं आहे? रिलॅक्सेशन. ठीक आहे, तो हे एज रिलॅक्सेशन आहे. यानंतर आपण बघूया एक्झाम पॅटर्न समजायचा. हे तुमच्या समोर आले इथे कट ऑफ. काय महत्वाचे आहे की आपल्याला किती मार्क कव्हर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर याच्यात जर तुम्ही कट ऑफ बघितले, द क्लिअर कट ऑफ आर स्टेट वाइज अँड कॅटेगरी वाइज. हिअर इज अन ओव्हरव्ह्यू फॉर द जनरल कॅटेगरी. ओव्हरऑल कट ऑफ कशाचा दिलेला आहे समजा, आपण जनरल कॅटेगरी आणि ओव्हरऑल कट ऑफ समजा, कॅटेगरी वाईज सेपरेट इथं दिलेलं नाहीये. आणि हायएस्ट ज्या स्टेटचे गेलेले आहेत त्याचे कट ऑफ दिलेले आहे. ठीक आहे, म्हणजे आता 2024 चा कट ऑफ लक्षात घ्या. मोस्ट स्टेट रेंज बिटवीन 68 to 89. म्हणजे आउट ऑफ 100 कितीवर कट ऑफ चालला? 68 ते 89. ठीक आहे, आणि इकडे केरला जर बघितलं 81 दिसून राहिलं, एमपी 80 वर दिसून राहिलं. कंपॅरिझन मध्ये आपलं महाराष्ट्र कमीवर आहे, कितीवर आहे? 73 वर. आणि ओडिसा किती आहे? 86.75. आणि चांगली गोष्ट अशी आहे की या वॅकन्सी मध्ये महाराष्ट्रासाठी आयबीपीएस क्लर्क मध्ये चांगल्या जागा आहेत आणि एसबीआय क्लर्क मध्ये सुद्धा चांगल्या जागा अवेलेबल आहेत. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं आपण कम्पेअर टू अदर स्टेट है ना. त्याच्यानंतर हा झाला 2024 मागच्या वर्षीचा. 2023चा जर बघितलं तो आंध्र प्रदेशचा 81 वर, आसाम 79, दिल्ली 78, हरियाणा 80. महाराष्ट्रात दिले नाही आहे किंवा कारण महाराष्ट्र त्या चार हायएस्ट मध्ये बसलेलं नसेल. म्हणजे अगेन आपला कट ऑफ किती आहे? 70-72 वर असायला पाहिजे. ठीक आहे, 2022चा पण आपल्याला दिसत आहे महाराष्ट्राचा आहे 75.5. हा कशाचा आहे? ओपनचा, जनरल कॅटेगरीचा. ठीक आहे, मे बी एससी एसटी 2-3 मार्क मागे पुढे पकडून चला त्याच्या. ठीक आहे, किंवा ओबीसी कॅटेगरीचा. तो हे क्लर्कचे लास्ट 3 इयर्सचे काय झाले? कट ऑफ. पुणे एक्झामचे प्रिलिम्सचे कशात झाले? प्रिलिम्सचे है ना. शुअर, हे कट ऑफ लक्षात आलं. हे कट ऑफ. ठीक, नेक्स्ट जर आपण घेतलं तो मेन्स एक्झाम बद्दल बघ. तो आपल्याला माहिती आहे की क्लर्कचा जो फायनल रिझल्ट लागतो तो ऑन द बेसिस ऑफ काय लागतो? मेन्स. प्रिलिम्स इज अ क्वालिफाईंग नेचर. प्रिलिम कशी आहे? क्वालिफाईंग नेचर. प्रिलिम्स आहे क्वालिफाईंग नेचर. तो मेन्सचा फायनल कट ऑफ जो लागतो, म्हणजे परीक्षा जरी 200 मार्काची असली तो त्याला आउट ऑफ किती कन्सिडर केल्या जाते? 100. आउट ऑफ किती कन्सिडर केल्या जाईल? 100. मग 100 मधून बघा 2024चा जर बघितला आपण तो कितीवर गेलेला आहे? 84 to 95. आय थिंक हा 84 to 95 आउट ऑफ 200 असायला पाहिजे. मे बी सम मिस्टेक हॅज बीन मेड. 2023 आणि 22चा जो आहे वाईडली पब्लिश केलाच गेलेला नाहीये. म्हणजे 2024चा आहे आपल्या जवळ. ठीक आहे, 2022चा रेंज बिटवीन 31.68 किती दिला आहे? 63. 2024चा आहे आणि 23 आणि 22चा त्यांनी काय नाही केला? पब्लिशच केला नाही आहे. ठीक आहे, यानंतर एक्झाम पॅटर्न बघून घ्या. आता इथे प्रिलिम्स एक्झाम आहे आपल्या समोर, आयबीपीएस क्लर्क प्रिलिम्स. ठीक आहे, एसबीआय
क्लर्क प्रिलिम पण सेमच राहते. तो आपल्याकडे 3 सब्जेक्ट आहे प्रिलिम्स मध्ये, इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग. ठीक आहे. मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन माहिती आहे आपल्याला. नंबर ऑफ क्वेश्चन इंग्लिशचे 30. इथे पॅटर्न चेंज झालेला आहे, जसं आय थिंक पीओ मध्ये झालाय. 40 क्वेश्चन केले इंग्लिशचे है ना, आणि क्वांटचे कमी करून टाकले होते तिथं. ठीक आहे. तो इथं 30 क्वेश्चन इंग्लिश, 35 न्यूमेरिकल ॲबिलिटी and 35 is a reasoning ability. Same marks are each question carry 1 mark. This is sectional timing, 20 minutes for each section. Overall timing is the 60 minutes. ठीक आहे, म्हणजे 1 तासाचा आपल्याकडे टायमिंग आहे. 1 तासात 100 क्वेश्चन अटेम्प्ट करणं आहे. आणि जशा प्रकारे कट ऑफ चाललेले आहे है ना, म्हणजे जे कट ऑफ आपण बघितले त्याच्यानुसार आपण कन्सिडर करू शकतो की आपला जो अटेम्प्ट रेंज असायला पाहिजे तो 80 to 85 च्या मधात असायला पाहिजे. म्हणजे आपले अटेम्प्ट कुठं असले पाहिजे, 80 to 85, आणि आपली अॅक्युरेसी मोर दॅन 90% लागेल. मोर दॅन 90% आपली काय लागेल, अॅक्युरेसी. बिकॉज कट ऑफ आपण रेंज बघितली कुठे चालली आहे, 70 ते 80च्या बिटवीन. 70 ते 80च्या बिटवीन आपली काय चालली, कट ऑफची रेंज चालली. आता कधी कधी कमी येते, 65 येते. कट ऑफच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या, कट ऑफ एव्हरी इयर्स व्हॅरी करतो. प्रत्येक वर्षी कट ऑफ काय होतो, चेंज होतो. एक्झाम नुसार कट ऑफ चेंज होऊन जाते है ना. असं काही फिक्स नाही आहे की 72 वरच जाईल है ना. म्हणजे कधी कधी काय होते लक्षात घ्या, या चक्कर मध्ये आपण, म्हणजे आता एखाद्याचे 60 अटेम्प्ट झाले, किती अटेम्प्ट झाले, 60 विथ अॅक्युरसी है ना. म्हणजे 60 मार्काचा त्यानं बरोबर पेपर सॉल्व्ह केला. ठीक आहे. मग आता त्यानं बघितलं असते कट ऑफ, की अरे कट ऑफ कितीवर गेला, 75 वर, आणि आपण तसंही काय आहे, फेल आहे. समजायला काय म्हणायचं, हा कन्सेप्ट म्हणजे आपण जेव्हा एक्झाम देतो ना, आता आम्ही एक्झाम दिलाय म्हणून आम्हाला माहिती आहे है ना, तर बसल्या बसल्या तिथं असा विचार येते, अरे आपले 55 अटेम्प्ट होऊन राहिले किंवा 60 अटेम्प्ट होऊन राहिले, आणि कट ऑफ तर सरांनी कितीवर सांगितला होता, 75, 80, 89. तो आपण तसंही काय आहे, फेल आहे. मग असंही फेल आणि तसंही फेल वाला कार्यक्रम, आणि मग आपण मारतो अंदाजी टोले. समजायला काय म्हणायचं आहे. आणि मग तेव्हा कधी कधी कट ऑफ चालला जाते 62 वर, आणि विथ अॅक्युरेसी कदाचित जर तुम्ही एवढाच ठेवला असता, बँकिंग मध्ये अॅक्युरेसीला सुद्धा काय आहे, मार्क्स आहे है ना. म्हणजे मीच अटेम्प्ट दिलेला एक एक्झाम तुम्हाला सांगतो की माझे स्टुडंट, त्यावेळेला मी क्लासेस सुद्धा घ्यायचो है ना, तो म्हणजे स्टार्टिंगच होती, 1-1.5 वर्षात झालेलं होतं. माझ्या स्टुडंटचे अटेम्प्ट 80 होते. स्टुडंटचे अटेम्प्ट किती होते, 80 है ना. आणि माझं थोडस चुकीमुळे माझा अटेम्प्ट झाला फक्त 59. माझ्या स्टुडंटचे अटेम्प्ट कुठं रेंज करून राहिले, 80, 85, 90 है ना. आणि मी अंडर प्रेशर, माझी त्यांना थोडीशी चुकी झाली आणि मी अटेम्प्ट नाही करू शकलो. बट मी अंदाजी टोलेना मारता अटेम्प्ट कितीवर ठेवला, 59. येतं लक्षात. आणि आय पास दॅट एक्झाम. 59 वरच मी ती एक्झाम काय झालो, पास झालो. मी 59 अटेम्प्ट केले, माझे 59 चे 59 बरोबर होते. ना इंग्लिशचा चुकला, ना मॅथ्सचा, ना रिझनिंगचा. तर मी तेवढाच अटेम्प्ट ठेवला है ना. मला तर बाहेर आल्यावर सांगायची लाज वाटायची, मी इमानदारीने सांगतो तुम्हाला. कारण तुम्ही विचार करा की माझेच विद्यार्थी किती अटेम्प्ट करून येऊन राहिले, 80, आणि माझा अटेम्प्ट किती आहे, 59. बट ते फेल द एक्झाम, आय पास द एक्झाम. समजलं का याच्यावरून काय सांगायचं आहे. तर तो 60 होते तर 60च ठेवा, 55 होते तर 55च ठेवा, 50 होते तर 50च ठेवा. येतं का लक्षात. आता तुम्ही मागच्या वर्षी जर बघितलं तर एसबीआय क्लर्कचा कट ऑफ कुठं लागायचा, 70-75 वर. मागच्या वर्षी सडनली कितीवर येऊन पडला, 45 वर. कितीवर येऊन पडला, 45 वर. मग असं काही झालं तर मग आपल्या हाताने आपली एक्झाम चालली जाते. तो मागचे कट ऑफ पाहण्यासाठी ठीक आहे, अभ्यास करायला एक टार्गेट ठेवायसाठी, बट त्याचं बर्डन घेऊन बसायचं नाही. आणि कुठल्याच हालतीत अंदाजी टोले मारायचे नाही. 30 तर 30च सही. एक आपला चेहरा तर दिसेल आपल्याला ओरिजिनल, की आपण किती अभ्यास केला. म्हणजे तुम्ही 30 जरी अटेम्प्ट केलेले असेल, फर्स्ट टाइम आता पेपर द्यायला जे चालले आहे त्यांच्यासाठी सांगत आहे, 30 जरी अटेम्प्ट केले असेल ना, तर 30च सही. अंदाजे टोले मारायचे नाही. तेवढं तर बघा काय झालंय, ते 30 तरी आपले बरोबर येऊन राहिले का, किंवा 30 पैकी किती मार्क भेटू राहिले, हे आपल्याला आपला बरोबर वाला आईना इथं दिसून जाईल. इज दॅट क्लिअर व्हॉट आय वॉन्ट टू से. ठीक, चल. सो दिस इज अबाउट प्रिलिम्स है ना. कट ऑफ वर, कट ऑफ फक्त बघायसाठी ठेवा, पण ते तसे चुकीचे अटेम्प्ट करून यायचे नाही, एवढंच त्यातून सांगायचं. त्यानंतर जर आपण मेन्स मध्ये आलो,
तर बँकिंग मध्ये एक चांगली गोष्ट आहे की जे प्रिलिम्स मध्ये आहे तेच कॅरी फॉरवर्ड कुठे उरायला आपल्याला मेन्स मध्ये. म्हणजे इथेही आपल्याला रिझनिंग अबिलिटी सोबत इथं कम्प्युटर ऍप्टिट्यूड टाकलेला आहे, बट याला जास्त वेटेज दिला जात नाही कम्प्युटर ऍप्टिट्यूडला. म्हणजे जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार 2-3 क्वेश्चन टाकले तर टाकले, अदरवाईज कधी कधी राहत सुद्धा नाही. कम्प्युटर जो आहे तो आरआरबी साठी इम्पॉर्टंट आहे. रिजनल रुरल बँकेच्या एक्झाम राहतात त्याच्यासाठी नंतर तुम्ही प्रिपेअर करू शकता. सध्या तुम्ही कम्प्युटरला अवॉइड केलं तरी चालेल. रिझनिंग ॲबिलिटी आहे, इंग्लिश लँग्वेज दिसत आहे, क्वांट ॲप्टिट्यूड, त्यानंतर जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस है ना. फायनान्शियल अवेअरनेस पाहिजे आहे आणि दुसरं कुठलं जनरल अवेअरनेस, जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस. त्याच्यानुसारच आपल्या क्लासमध्ये शिकवलं चाललेलं आहे. नंबर ऑफ क्वेश्चन जर बघितले तुम्ही 155 होऊन राहिले आणि मॅक्झिमम मार्क्स किती होऊन राहिले 200 है ना. कुठला क्वेश्चन 2 मार्क्सचा राहील, कुठला 2.5चा राहील, कुठला 1.5चा राहील, असं मेन्स मध्ये व्हॅरी करतं. ठीक आहे. तो रिझनिंगचे 40 क्वेश्चन 60 मार्क्स आपल्याला दिसत आहे. इथे 40 ला 40 आहे म्हणजे एक क्वेश्चन एकच मार्क आहे. क्वांट मध्ये 35 ला किती आहे 50, म्हणजे काही क्वेश्चन 2 मार्क 2.5 मार्कासाठी इथं असू शकतात. प्रिलिम्स मध्ये प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कासाठीच राहते. इथे मेन्स मध्ये काय होते व्हॅरी होते. ठीक आहे. इथे जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन आणि किती मार्क आहे 50 मार्क्स. ठीक आहे. तो मेन्सच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या, एक तो आपल्याकडे टाइम कमी आहे. म्हणजे जसं ऑक्टोबर मध्ये आपली प्रिलिम झाली, तो मेन्स कधी आहे आपली नोव्हेंबर मध्ये, म्हणजे जास्त ड्युरेशन आपल्याकडे नसतो. तो आपला टाइम बायफॉर्गेशन मी तुम्हाला सांगतोच. इथे जे पास होण्याचे तुमचे चान्सेस राहतात ना, ठीक आहे, मेन्स ज्याच्या भरोशावर तुम्ही पास होऊ शकता, तो एक कोणता आहे जनरल अवेअरनेस, आणि सेकंड जो आहे तुमचा तो आहे इंग्लिश. दोन गोष्टी कुठल्या कुठल्या, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस. याचा सायमल्टेनियसली आपल्याला आतापासून अभ्यास करायचा आहे. शेड्यूल कसं लावायचं मी तो तुम्हाला सांगतो आता. ठीक आहे. तो मेन्स मध्ये जे आपण सॉल्व्ह करू शकतो, म्हणजे जे इझिली मार्क कमी मेहनतवर जे मार्क घेऊ शकतो ते कुठे घेऊ शकतो, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस वर. आता बघा आपल्याला प्रिलिम्स मध्ये रिझनिंग मध्ये सर्वात चांगले मार्क भेटतात किंवा रिझनिंग आपल्याला सर्वात चांगला वाटतो. मेन्स मध्ये सर्वात पहिले रिझनिंग येतो आणि इतका गंदा येतो, येतं का लक्षात. म्हणजे तुम्हाला प्रिलिम्स मध्ये 35 पैकी रिझनिंग मध्ये मार्क भेटून जातील, अराउंड 30-32 मार्क तुम्ही काढून घेसाल. एखादा विद्यार्थी 35 काढून गेला आउट ऑफ 35. येतं लक्षात. एवढे कट ऑफ चाललेले आहे म्हणजे कट ऑफला घाबरायची आवश्यकता नाही. पेपर इज इझी. पेपर काय राहतो, पेपर इझीच आहे. प्रॉब्लेम हा आहे की आपली तेवढी काय असली पाहिजे, फक्त स्पीड असायला पाहिजे. येतं का लक्षात. म्हणजे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही हा प्रॉब्लेम नाही राहत. प्रॉब्लेम राहतो की त्या वेळेत तो काय झाला पाहिजे, सॉल्व्ह झाला पाहिजे. समजायला काय म्हणायचं आहे. आणि त्याच्यासाठी काय पाहिजे तुमच्या जवळ, स्पीड. ठीक आहे. चल, हे लक्षात आलं. रिझनिंग मध्ये लक्षात घ्या, तुम्ही प्रिलिम्स मध्ये 35 पैकी 35 मार्क काढसाल आणि जेव्हा तुम्ही मेन्स मध्ये जासाल ना, इतका गंदा एक्सपिरियन्स राहतो की आता 40 क्वेश्चन आहे आणि 5 आणि 6 अटेम्प्ट होतात आपले. किती अटेम्प्ट होतात, 5 आणि 6. आणि तिथे आपण बाजूच्याला विचारू शकत नाही, कारण मग तुला काही येऊन राहिलं का, असं करू शकता का आपण तिथे, नाही करू शकत. तुम्हाला काय म्हणायचं आहे, म्हणजे तोही काहीतरी प्रयत्न करत राहते. तुम्ही इकडचा बघत असाल तोही काहीतरी पझल सोडवेल किंवा समथिंग प्रयत्न करत राहील, तर आपल्याला वाटतं याला काय डिस्टर्ब करायचं. आणि जे फर्स्ट टाइम मेन्सला जातात ना, त्यांना एक गोष्टीचा म्हणजे असं वाटते की आपली फर्स्ट मेन्स आहे म्हणून कदाचित आपल्यासोबत असं होऊन राहिलं. बट तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वांसोबत तेच होऊन राहिलं. म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाइम मेन्स दिली होती, तो हा माझाच एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करून राहिलो. मला असं वाटायचं मलाच काही नाही होऊन राहिलं, हा ना. पण बट जेव्हा एक्झाम हॉलच्या बाहेर निघालो तेव्हा माहित पडलं की सर्वांचे अटेम्प्ट 9 ते 11च्या रेंज मध्येच होते. कितीच्या रेंज मध्ये, 9 ते 11. समजलं. म्हणजे 9 क्वेश्चन, कोणी 11 क्वेश्चन असे सोडवलेले आहेत. तो इथे घाबरण्याची आवश्यकता नाही. इथे कमी अटेम्प्ट झाले तरी चालतात. कुठे, रिझनिंग आणि कुठे, क्वांट मध्ये. खूप गंद्या तऱ्हेने विचारला जाते दोन्ही गोष्टी. ठीक आहे. तर मिनिमम क्वेश्चन जरी आपल्याला जे जे येतात ते कुठून येतात, काय येतात, ते पण मी तुम्हाला क्लिअर करतो. ठीक आहे. तेवढे जरी आपले अटेम्प्ट झाले, हा पेपर इझी असेल तर सर्व सॉल्व्ह करायचंच आहे. ठीक आहे. बट पेपर जर आहे डिफिकल्ट तर टेन्शन घ्यायची आवश्यकता नाहीये. तो जेवढं येते तेवढं अगेन काय करायचं, सॉल्व्ह करायचं. अंदाजे टोले इथेही मारायचे नाही. इज दॅट क्लिअर. ठीक आहे. अंदाजे टोले किती मारायचे आणि कुठे मारायचे ते मी तुम्हाला सांगतो लागल्यास ऍट दी एंड. ठीक आहे.
मेन्सचा पॅटर्न समजला. नाव वी गो टू स्टडी प्लॅन, की आपल्याला अभ्यास कशा प्रकारे प्लॅन करतो. हा, तो आपल्यासमोर क्वांट आहे आधी. तर पहिले तर एक गोष्ट लक्षात घ्या, पहिले आपण टाइम शेड्यूल समजा बघूया. ठीक आहे, तो आपल्याकडे जर बघितला आपण, अराउंड किती दिवस आहे आपल्याकडे, 60 डेज. अराउंड किती डेज कन्सिडर करू आपण, 60 डेज. म्हणजे आजची 6 ऑगस्ट, तुम्ही आजपासून जरी समजा कन्सिडर करता, तो 6 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर, आणि 6 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर. अराउंड 60 म्हणण्यापेक्षा आपण काही दिवस जर सोडून दिले, फॉर एक्झाम्पल एनी इमर्जन्सी ऑर समथिंग, जे काही आहे ना, ब्रेक थ्रू, तो किती दिवस आहे आपल्याकडे, समजा 50 डेज. प्रिलिम साठी आपल्याकडे 50 डेज आहे. पूर्व परीक्षेसाठी किती दिवस आहे, 50 डेज, असं आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, तो याच्यानुसार आपण प्लॅन करू. किती दिवस आहे आपल्याकडे, 50 दिवस आहे. मग डेलीचा आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे ते आपण बघूया. ठीक आहे, म्हणजे आता मी असं कन्सिडर करतो की ऍज आय एम अ स्टुडंट, आय हॅव टू गिव्ह द एक्झाम. म्हणजे मी ऍज अ स्टुडंट आहे आणि मला जर ती एक्झाम क्रॅक करायची आहे, तर मी कशा प्रकारे प्लॅनिंग केलं असतं असं तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, मग तसं जर मी पास होऊ शकतो त्या प्लॅनिंगच्या बेसिसवर, तर तुम्ही पण होऊ शकता. ठीक आहे, तर आता पहिले तर आपल्याला आपला कम्फर्ट झोन टोळावा लागेल. सर्वात महत्वाचा काय आहे आपला, म्हणजे एखादी गोष्ट, ज्या गोष्टीसाठी तुम्ही बघितलं तर लाखो विद्यार्थी काय करून राहिले, फॉर्म भरून राहिले, जागा कमी आहेत, तो काहीतरी अशा गोष्टी कराव्या लागतील ज्या आतापर्यंत आपण केलेल्या नाहीये. समजायला काय म्हणायचं आहे, सो वी हॅव टू ब्रेक अवर कम्फर्ट झोन. काय तोडावं लागेल इथं, कम्फर्ट झोन. आणि काही ज्या गोष्टी आहेत की एवढ्या तासाची झोप पाहिजे, या वाजता अभ्यास करत नसतात, किंवा आजचा रविवार आहे, आज तर असं आहे, ह्या सर्व गोष्टी इथं काय करावं लागतात, ब्रेक करावं लागतात. म्हणजे मी तुम्हाला आता, जसं तुम्हाला माहितीच आहे की आय स्टडीड फॉर द युपीएससी. कशासाठी अभ्यास केलेला आहे, युपीएससी. मला अजूनही आठवते, आम्ही पुण्याला जेव्हा अभ्यास करायचो, तर मे किंवा जून महिन्यामध्ये युपीएससीचा पेपर राहायचा. कधी राहायचा, मे और जून मध्ये प्रिलिम्स राहायचा युपीएससीचा. तो आमच्या सोबतचे मुलं आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये, तो काही तो खूपच फारच डेंजर कार्यक्रम होता. म्हणजे तिथे या शेवटच्या 2-3 महिन्यात एमपीएससी आणि युपीएससीचा जेव्हा शेड्यूल राहतो ना, नाईट लायब्ररी पण सुरू होऊन जातात. कुठल्या लायब्ररी सुरू होतात, नाईट लायब्ररी. तो एखादा जागतो तर सकाळी 4 वाजेपर्यंत अभ्यास करत बसतो. किती वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत. ते सकाळी 4 वाजता रूमवर गेला की थोडासा झोपला, म्हणजे 5, 6, 7 वाजेपर्यंत जास्तीत जास्त. 4 ते किती झोपू राहिला, फक्त तो 7. किती तास होऊन राहिले, 3 तास. किती तास, 3 तास. 7 वाजता डबल उठला की 8 वाजता लायब्ररी. किती वाजता, 8 वाजता लायब्ररीत हजर. मग तिथून त्याचा जो शेड्यूल सुरू झाला तो इथपर्यंत तुम्ही कन्सिडर करा. येतं का लक्षात, म्हणजे त्याला फक्त ते 2-4 घंट्याची झोप जर सोडली, तर बाकी जीवनात दुसरं कामच नाही. म्हणजे काय करणं आहे, फक्त रीडिंग. रीडिंग, पेपर सॉल्विंग, मॉक देणं, जे काही आहे तो सर्व याच्या बिटवीन शेड्यूल चालू. येतं लक्षात, म्हणजे जोपर्यंत झोप लागत नाही, ते कोणती वाली झोप माहितीये, असं बुक जे पडून अशी झोप लागते ना, जसे लहान लेकरं तुम्ही झोपताना बघितले असेल, म्हणजे खेळता खेळता एकदम थकून जातात आणि ते कुठं झोपतात त्यांचा भरोसा राहत नाही. तशा टाईपचा अभ्यास. समजलं काय म्हणायचं आहे, याला म्हणतात कम्फर्ट झोन तोडणे. की एवढा वाजता जेवलंच पाहिजे, एवढा वाजता नाश्ताच झाला पाहिजे, एवढा वाजता चहाच झाला पाहिजे. ह्या सर्व आपल्याला कम्फर्ट गोष्टी काय करावं लागतील, लिव्ह कराव्या लागतील. येतं लक्षात. मग भूक लागली तर जेव्हा, जेव्हाचा टाइम झाला म्हणून नका जेऊ. समजून आलं, चहाची आवश्यकता वाटते तेव्हा चहा घ्या, 5 वाजले म्हणून चहा नका घ्या. हा ज्या गोष्टी आहे ह्या इथं फॉलो कराव्या लागते. तो अराउंड म्हणजे मिनिमम तरी 12 तास. जर आपल्याकडे 2च महिने आहे तर मिनिमम 12 तास आणि मॅक्झिमम तुम्ही 16 तासही अभ्यास करू शकता. मरत नाही याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. एवढी मेहनत घेऊन कोणी मरत नाही याची माझ्याकडनं फुल्ली तुम्हाला काय आहे, गॅरंटी आहे. येतं लक्षात. मग टाइम शेड्यूल आपण कसं लावू शकतो. ठीक आहे, आता प्रत्येकासाठी टाइम व्हॅरी करतो. बघा, एखाद्याला रात्री जागायची सवय असते, ही कॅन शेड्यूल द नाईट, है ना. आणि एखाद्याला सकाळी उठायची सवय असेल, तर मग तो
मॉर्निंग पासून काय लावू शकतो, शेड्यूल लावू शकतो. आता माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मला सकाळी उठायची सवय होती. मी रात्री जागू शकत नव्हतो, बट सकाळी जेव्हाही पाहिजे तेव्हा मी उठू शकतो. ठीक आहे. तुम्ही माझ्या बाबतीत जर सांगितलं तर माझा सकाळी 3चा शेड्यूल असायचा. किती वाजता? मॉर्निंग 3. तुम्ही 3ला उठून जायचो. 3 ते 3:30 4 वाजेपर्यंत आपलं पाणी पिणे, बाकी गोष्टी ज्या आहेत त्या, आणि माझा शेड्यूल सुरू होऊन जायचा किती वाजता? मग मॉर्निंग 4ला. कितीला सुरू व्हायचा? मॉर्निंग 4ला. येतं लक्षात? मग आता तुम्ही जर याच्यानुसार शेड्यूल केला, चला तुम्हाला एवढी हार्ड टास्क नाही देत, बट तुम्ही ऍटलिस्ट 4 वाजता तर उठूच शकता. ब्रह्ममुहूर्ताचा टायमिंग आहे. ज्याला सकाळी उठायची सवय असेल ही कॅन फॉलो दिस शेड्यूल. ठीक आहे. 4 वाजता उठा. 4 वाजता उठले 4 साडेचार वाजेपर्यंत. उठल्याबरोबर अभ्यासाला नका बसू. म्हणजे काही जण तिथंच पुस्तक घेतात, अर्ध झोपीत राहते, असं असं करत राहते. त्याला उठून काही अर्थ नाहीये. उठा, पहिले अर्धा तास फ्रेश व्हायला द्या. 1-2 ग्लास पाणी प्या, ब्रश करा, है ना, बाकी ज्या गोष्टी आहेत, थोडस तोंडाला पाणी वगैरे मारा, फ्रेश व्हा आणि फ्रेशली अभ्यासाला बसा. नाहीतर तिथंच चादर घेतली अंगावर आणि असा वाला जर कार्यक्रम केला तर त्याला आपण अभ्यास म्हणणार नाही. आपण काही कोणाला दाखवायसाठी किंवा कशासाठी अभ्यास करत नाहीये. आपल्याला खरंच जर होत असेल तर महत्वाची गोष्ट आहे. समजायला काय म्हणायचं आहे? ठीक आहे. तो 4 वाजता उठले, 4:30 पर्यंत वगैरे फ्रेश झाले. सकाळी 7 वाजेपर्यंत समजा मी जर असतो तर सर्वात पहिले जीकेला उरकून घेतलं असतं. सर्वात पहिले कशाला उरकवलं असतं? जी. ठीक आहे. एखाद्याला जर हा टायमिंग भारी वाटत असेल तर तुम्ही 5 वर जा, 8 वाजेपर्यंत करून घ्या. समजलं का? म्हणजे कधी कधी काय होते, एखाद्याला नाही होत साहेब, है ना, पोटात दुखेल किंवा काही तब्येत होईल, है ना, तो समथिंग तुम्ही थोडस समोर जाऊ शकता. बट एकदम 8 8:30 वाले जे असतील त्यांच्यासाठी तो चुकीचा कार्यक्रम आहे हा. ठीक आहे. तो इकडे समजा टायमिंग समजला तर सर्वात पहिले कोणाला उरकायचं? जीकेला. ठीक आहे. जीके झाल्याबरोबर जे काही आहे समजा तुम्ही, कारण एवढा लवकर लायब्ररी उघडत नाही, मग 7 वाजले आपले. 7 वाजता सरळ बॅग उचलली की तुम्ही कुठे चालले? लायब्ररी. कुठे पोहोचले? लायब्ररी, है ना. तो पहिला शेड्यूल 7 ते 10. ठीक आहे. मी टाइम स्लॉट करतो, तुम्ही त्याच्यात तुमचे सब्जेक्ट टाकू शकता. पहिला शेड्यूल किती झाला पाहिजे? 7 ते 10. मग 10 वाजता तुम्ही ब्रेक घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल नाश्ता करायचा आहे, चहा घ्यायचा आहे, समथिंग, है ना. 10, 15, 20 मिनिटाचा ब्रेक. 10:30 झाले. समजा 11 नका पकडू, पण तुम्ही इथं जेवढं होते 5-5, 10-10 मिनिटं वाचवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. मी 11 पकडत आहे. 11 ते 1:30 वाजेपर्यंत एक शेड्यूल तुम्ही लावू शकता दुसरा, चहा नाश्ता झाल्यानंतर. ठीक आहे. 1:30 वाजता नंतर तुम्ही लंच करा. थोडस जर तुम्हाला झोप येत असेल दुपारची, सकाळी उठला करण्याने समथिंग काहीतरी जेवणानंतर बऱ्याच जणांना गुंगी येते, पण हे झोप तुमची लायब्ररीतच झाली पाहिजे, त्या डेस्कवर. जे काही बेंच डेस्क तिथं आहे त्याच्यावर. रूमवर जाऊन गादी टाकून पसरायचं नाही. नाही तर मग इथं पसरला की डायरेक्ट 6 वाजते, आणि 6 वाजले की मग आपले सर्व तंत्र बिघडून जाते. आपण स्वतःला दोषी मानायला लागतो, अरे मी हे काय करून टाकलं, है ना. पण तेव्हा आपण स्वतःला आवरू शकत नाही. पण बेंच वरची मी तुम्हाला सांगतो ना, इथल्या 3 घंट्याच्या झोपीपेक्षा, जो माझा एक्सपिरियन्स आहे, इथली लायब्ररीतली अर्ध्या घंट्याची झोप कधी काय आहे बेटर. अर्धा तास, 15 मिनिट, है ना. कारण आपण जेव्हा लायब्ररीत झोपलेलो असतो तर आपला सबकॉन्शियस माइंडला माहित असतं की कोणीतरी आपल्याकडे पाहू राहिला, है ना. मग लोकांचे विचार आपल्याला ऐकू येतातच. झोपायला येते का इथं? किती वेळ झोपते अजून? पाहिनं इथे येऊन बसला. येतं का लक्षात? रूमवर कोणी आपल्याला लक्ष देणार नसतं तर आपण बिंदास झोपून जातो. तर तिथं आपलं 15-20 मिनिटात तुमचा सबकॉन्शियस माइंड, उठ रे भाऊ, किती झोपतं. समजलं का? मग उठले, थोडस तोंडाला पाणी मारायचं. आणि माझा जो शेड्यूल होता त्याच्यानुसार सांगतो, हा 3 ते 5चा टायमिंग माझ्यासाठी खूप बोरिंग टायमिंग जायचं. तर या टायमिंग मध्ये मी काय करायचो? पेपर द्यायचो. इथं म्हणजे असं वाटते आपली दुनिया लुटून गेली 3 ते 5च्या टायमिंग मध्ये. काय जिंदगी सुरू आहे, मी काय सर पुस्तकच वाचू का, बाकी लोक बा कसे एन्जॉय करू राहिले, हे सर्व गोष्टी आपल्याला कुठं सुचते माहिती आहे का तुम्हाला? या टायमिंग मध्ये. दुपारी 2 ते 5चा जो टायमिंग राहते ना, ते एखाद्यानं गाणं लावल्यासारखंच वाटते, दुनिया बनाने वाले काहे को दुनिया बनाई, आणि मेरे को इधर बिठाया वाला कार्यक्रम आहे. समजून राहिलं?
तर मग असे जर विचार येऊ नशीन द्यायचे तर मग इथं आपण काय देऊ शकतो, पेपर द्या. पेपर मध्ये आपल्याला विचार करायला वेळच नाहीये, आपल्याला पेपर काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा. अंडर प्रेशर राहतो आणि माइंड काय राहते, कॉन्सन्ट्रेट राहते. तर असे विचार येणार नाही. समजून आलं? ठीक. तर 3 ते 5चा टायमिंग झाला. 5, 5:15 वाजेपर्यंत तुम्ही कन्सिडर करा. मग तुम्ही 5 किंवा 5:30 ला एक टी ब्रेक घेऊ शकता पुन्हा, आणि मग आपला दुसरा शेड्यूल थोडासा काही आपल्या फील्डशी रिलेटेड एखादा मित्र मैत्रीण समथिंग जे काही असेल त्याच्यासोबतच जायचं, डिस्कस करायचं. आपला वेळही त्याच्यातच असला पाहिजे की अरे मी याचा अभ्यास केला तर तुझं काय म्हणते, अरे माझं याच्यात अटकलं. समजायला काय म्हणायचं आहे, किती वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत डिस्कशन झालं, थोडेसे तुम्ही रिलॅक्स झाले, मांडलं तुम्ही तुमच्या गोष्टी. मग 6 ते 9 नेक्स्ट टायमिंग किती आहे, 6 ते 9. ठीक आहे. मग इथे तुम्ही एक सब्जेक्ट टाकू शकता. 9 वाजता पुन्हा डिनर. ठीक आहे. डिनर झाला 9:30 वाजेपर्यंत. मग 9:30 ते 11 अजून एक शेड्यूल टाकू शकतात. 9:30 ते किती, 11. 11 वाजता झोप आली तर झोपायचं. 11 वाजता झोप आली तर झोपायचं, अदरवाईज जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत काहीतरी रीड करणे, काहीतरी सॉल्व्ह करणे. फक्त इथे मी सजेस्ट करेल की तुम्ही होत असेल तर या 9:30 ते 11चा जो टायमिंग आहे ना, याच्यात मोबाईल वगैरे यूज नका करू. ठीक आहे. कारण इथे जर तुम्ही मोबाईल यूज करसाल तर मग त्यानं झोप नाही येत, रिडिंग न झोप येते चांगली. मग 9:30 नंतर तुम्हाला 10, 10:30ला जरी झोप आली तर आय सजेस्ट गो टू स्लीप, झोपून जा. समजायला काय म्हणायचं आहे. हा झाला शेड्यूल कोणासाठी, जो मॉर्निंगला उठतो, ज्याचा नाईट मेअर वाला काम असेल तो मग इकडे आता त्याच्यानुसार तो शेड्यूल बनवू शकतो. कारण मला त्या फील्डचा एक्सपिरियन्स नाही आहे सरळ सांगायचं झालं तर. ठीक आहे. बट आता सडनली त्याला चेंज करायला सांगणं, तसं सकाळचाच अभ्यास चांगली गोष्ट असते. कारण रात्री जेवढं जागसाल तेवढं टेम्परेचर तुमच्या बॉडीचं काय होत जाते, हाय होत जाते. रात्र झोपासाठीच बनवलेली आहे. ठीक आहे. पण काही जणांना आता चुकीच्या सवयी लागलेल्या असतील मे बी. तो आय डोंट सजेस्ट देम की तुम्ही आता ती सवय चेंज करून टाका. आता 2 महिन्यावरती चेंज करू नका, जे आहे ते फॉलो करा. मग आता तुम्ही तिकडचा शेड्यूल बनवण्याचा याच्यानुसार काय करा, तुम्ही प्रयत्न करा. इज दॅट क्लिअर? नाउ अबाउट क्वांट. आता आपण येऊ, आपली जी एक्झाम आपल्याला पास करायची आहे है ना, ती कशा प्रकारे आपण टार्गेट करू शकतो. तो इथे आपल्यासाठी बघा चॅप्टर्स मी दिलेले आहे बरोबर एकदम. इथे लक्षात घ्या. फर्स्ट चॅप्टर आपल्याला दिसत आहे सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन. सेकंड चॅप्टर कोणता दिसत आहे, नंबर सिरीज. ठीक आहे. थर्ड चॅप्टर कोणता दिसत आहे, इनइक्वालिटी अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन. इनइक्वालिटी, क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट चॅप्टर कुठला दिसत आहे, रेशिओ अँड प्रोपोर्शन. ठीक आहे. नंतर दिसत आहे आपल्याला पर्सेंटेज. ठीक आहे. नंतर डीआय, ऍव्हरेज है ना, ऍव्हरेज सोबत एज, इथपर्यंतचा शेड्यूल पकडतो. कुठला टॉपिक म्हणजे जे क्वांट मधले, म्हणजे एखाद्याला क्वांट जर कठीण वाटत असेल तो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहे, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज. इनइक्वालिटीलाच आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन, किंवा त्याला इनइक्वालिटी ग्रेटर दॅन लेस दॅन असते म्हणून त्याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर आहे पर्सेंटेज, डाटा इंटरप्रिटेशन, ऍव्हरेज, टाइम अँड वर्क, पार्टनरशिप, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी आणि एज. ठीक आहे. एवढे चॅप्टर आपल्याला करणंच आहे, एवढे चॅप्टर आपल्याला करणंच आहे. ठीक आहे. एक बेटा त्यांना सांग खालचे पोरं वर घेऊन या, खालच्या बॅचचे पोरं. कुलदीप सरला म्हणणार होता बॅच. करूया क्लिअर कुठपर्यंतचे चॅप्टर करायचे आपल्याला. आणि हे जर बघितलं म्हणजे मिनिमम चॅप्टर आपल्याला इथं काय देऊ राहिले, मॅक्झिमम मार्क्स प्रोव्हाइड करून राहिले. ठीक आहे. एवढे जर तुम्ही चॅप्टर केले ना तर अराउंड आपण कन्सिडर करू शकतो मॅथ्स मध्ये 20 ते 25 मार्क्स. किती मार्क्स कन्सिडर करू शकतो, 20 to 25 मार्क्स. किती टॉपिक होऊ राहिले आपले हे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अँड 12. किती टॉपिक होऊ राहिले, 12. किती सोडले आपण. ठीक आहे. हे टॉपिक तुम्ही सोडून दिले तरी चालेल. कारण आता हे सोडून का बरं द्यायचे आहे, तो एक गोष्ट लक्षात घ्या. समजा स्पीड टाइम डिस्टन्स वरचा क्वेश्चन आलाय आणि तुम्हाला येत जरी असेल तर तुम्ही अटेम्प्ट करायला गेलं तर याला सोडवायला 2 ते 3 मिनिट लागतात. किती मिनिट लागतात,
किती चांगल्या रीतीने तुम्हाला माहित असेल तर याला सॉल्व्ह करायला किती लागतात 2 ते 3 मिनिट आणि एवढा टाइम आपण देऊ शकत नाही. प्रिलिम्स मध्ये आपल्याकडे एका क्वेश्चनला टायमिंग किती येतो अराउंड 30 ते 40 सेकंद. किती येतो 30 ते 40 सेकंद. समजून आला. मग एवढा टाइम आपल्याकडे आहे का सोडवायला. प्रॉफिट अँड लॉस म्हणा स्पीड टाइम डिस्टन्स म्हणा हे असे चॅप्टर आहे बाकीचे. ठीक आहे. हा HCF LCM आणि नंबर सिस्टीम तो प्रिलिम्सच्या कामातच नाही आहे अजिबात. त्याच्यावरचा क्वेश्चनच येत नाही. मेन्सुरेशन साठी आपल्याला भरपूर सारे फॉर्म्युले पाठ पाहिजे आणि इथे हे जे बाकीचे चॅप्टर आहे याचे क्वेश्चन सोडवताना भरपूर सारा काय लागतो टाइम लागतो. हे जे मी चॅप्टर सांगितले हे इझी पण आहे. त्याच्यावर क्वेश्चन्स पण येतात आणि याचे क्वेश्चन जे आहे आपण अराउंड 1 मिनिटच्या अंतर्गत सोडवू शकतो. किती मिनिटाच्या अंतर सोडू शकतो 1 मिनिट. आता याच्यामध्ये बघा जर आपण वेटेज बघितलं पहिले वेटेज बघू मग तुम्हाला कोणत्या टॉपिकचा किती दिवस अभ्यास करायचा आहे ते सांगतो. ठीक आहे. तो इथे पहिले जे 3 चॅप्टर आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. या 3 चॅप्टर मधून आपल्याला येतात 10 मार्क्स म्हणजे 10 क्वेश्चन आणि 10 मार्क्स. 10 क्वेश्चन 10 मार्क्स येतं लक्षात. त्याच्यानंतर जर आपण DI बघितला तो DI चे 10 क्वेश्चन आणि 10 मार्क्स. DI चे क्वेश्चन किती 10 आणि 10 काय झाले मार्क्स. ठीक आहे. बसा रे बेटा पटापट बसून दा आतमध्ये पटापट. ठीक. तो या 3 सेक्शन मधून 10 क्वेश्चन 10 मार्क्स. ठीक आहे. आणि इकडे DI मधून किती 10 क्वेश्चन आणि 10 मार्क्स. त्याच्यानंतर जर आपण बघून राहिलो तो इथे जे बाकीचे राहिलेले चॅप्टर आहे रेशो प्रोपोर्शन पर्सेंटेज है ना 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. म्हणजे 8 क्वेश्चन आणखी पकडा तुम्ही. इथं किती झाले हे 20 आणि हे किती झाले 8. म्हणजे आपल्याजवळ अराउंड किती क्वेश्चन आहे सॉल्व्ह करायसाठी 28 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. एका क्वेश्चनला 1 मार्क. समजा यातले 1-2 आले जरी नाही आपल्याला तरी आपला मॅथ्सचा अटेम्प्ट कितीवर जाऊ शकतो 25. म्हणजे मिनिमम चॅप्टर इथपर्यंतचे चॅप्टर मी सांगितलेले आहेत. ठीक आहे. मिनिमम चॅप्टर आणि मार्क आपल्याला मॅक्झिमम मिळू शकतात. हे कोणासाठी आहे ज्याचा मॅथ्स म्हणजे एकदम हायर लेवलवर नाही आहे किंवा ज्याला मिनिमम अभ्यास करून मॅथ्स मध्ये काय काढायचे आहे चांगले मार्क काढायचे आहे. इज दॅट क्लिअर व्हॉट आय वॉन्टेड टू से. जर एखाद्याचा मॅथ्स चांगला असेल पहिलेपासून मॅथ्स बॅकग्राऊंड असेल किंवा मॅथ्स चांगला असेल तो ही कॅन प्रिपेअर फॉर दिस टॉपिक ऑल्सो. ठीक आहे. बट आय विल सजेस्ट फर्स्ट डू दिस चॅप्टर. म्हणजे हे जे काही तुम्हाला 9-10 चॅप्टर सांगितलेले आहे पहिले हे चॅप्टर्स करणं गरजेचं आहे. इज दॅट क्लिअर. आता याचं एक्झाम मध्ये स्ट्रॅटेजी बघा कशी असते. पहिले 10 क्वेश्चन आपले कशातले आहे या 3 चॅप्टर मध्ये. या 3 चॅप्टर पैकी कुठले तरी 2 टॉपिक आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. तर याचा जो टायमिंग आहे हे 10 क्वेश्चन आपले अराउंड सॉल्व्ह व्हायला पाहिजे 6 मिनिटाच्या आतमध्ये. किती मिनिटात व्हायला पाहिजे 10 क्वेश्चन 6 मिनिटाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर जर आपण DI बघितलं ठीक आहे तर यालाही तुम्ही 7 ते 8 मिनिट पकडू शकता. म्हणजे 7 ते 8 मिनिटात DI चे किती क्वेश्चन व्हायला पाहिजे 10. येतं लक्षात. म्हणजे आपला टायमिंग किती झाला हा 6 + 7 13 किंवा किती पकडा तुम्ही 14 अराउंड 1 मिनिट मागा पुढे पकडा. मग आपल्याकडे 20 मिनिटाचा टायमिंग आहे. किती मिनिटचा टायमिंग आहे 20 मिनिट. मग 14 मिनिटात आपला कोणता पोर्शन झाला म्हणजे 20 मार्काचा पोर्शन आपला झाला. कदाचित एखाद्या वेळेला तुम्हाला 20 पैकी 20 नाही येतील 18 येतील 17 येतील है ना. म्हणजे DI मध्ये 10 पैकी 10 एखाद्या वेळेला नाही येत. एखादा लेंदी क्वेश्चन राहतो ज्याला 16 टाइम लागतो तर त्याला लिव्हही आपल्याला करावं लागते. म्हणजे 10 पैकी 10च आले पाहिजे इथे असं कन्सिडर करायचं नाही. किंवा जर यातला नंबर सिरीज वगैरे असेल तर त्याच्यातही असं होऊ शकते की 5 पैकी एखादी सिरीज किंवा 2 सिरीज तुम्हाला येणार नाही. मे बी क्लर्कला इझीच राहतात बट एखाद्या वेळेला आपल्याला फसवायसाठी मुद्दामून एखादी कठीण टाकल्या जाते जिथं आपले 2-2 4-4 मिनिट जाण्याचे चान्सेस असतात. सो तशी सिरीज काय करून द्यायची सोडून द्यायची. 4 येतात 4 3 येतात 3. म्हणजे या 3 टॉपिक मधला सर्वात फसवा जर कुठला टॉपिक असेल तर तो कुठला आहे नंबर सिरीज. नंबर सिरीज मध्ये आपले अटकण्याचे चान्सेस असतात. तो अशा ठिकाणी 5 पैकी 3 4 आले तरी आपल्याला काय आहे बेटर आहे. एक क्वेश्चन लिव्ह करून टाका. समजायला काय म्हणायचं आहे टाइम बिंग साठी लिव्ह करायला लागल्यास तुम्ही शेवटच्या टायमिंग मध्ये
जर डबल तुमच्याकडे टाइम उरत आहे तर पुन्हा त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचा काय करा, प्रयत्न करा. बट मोस्ट ऑफ दी असं बघितलं जाते की क्वांटचा सेक्शन सुरू झाल्याबरोबर सर्वात पहिले नंबर सिरीज टाकून देतात आणि आपल्यासाठी एक्साइटिंग पार्ट राहतो की चला आपल्याला येणारा पोर्शन आलेला आहे आणि फर्स्ट किंवा सेकंड सिरीज मध्येच तुम्ही अटकून जाता. 3-3.5 मिनिटं गेल्यानंतर एसी मध्ये घाम सुटायला लागून जाते आपल्याला, कारण सरांनी सांगितलं होतं की 3 मिनिटात 5 क्वेश्चन झाले पाहिजे आणि आपला एकही अटेम्प्ट होत नाही. समजायला काय म्हणायचं आहे, तो अशा ठिकाणी पटकन 1 मिनिटाच्या अंदर डिसिजन घ्यायची. एक आपल्याकडे चान्स आहे. आता तुम्ही बघा, सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन बघितल्याबरोबर तुम्ही सांगू शकता की आय कॅन सॉल्व इट ऑर नॉट, येस ऑर नो. सिम्प्लिफिकेशन असेल, अप्रॉक्सिमेशन असेल, क्वाड्रॅटिक असेल, आपण सांगू शकतो. कुठला क्वेश्चन नाही सांगू शकत, नंबर सिरीजचा आपण सांगू शकत नाही की हा माझ्याच्यानं सॉल्व्ह होणार आहे की नाही होणार. तो आम्ही जेवढ्याला प्रिपेअर करायचो तर आम्ही 10 टॉपिक सर्वात शेवटच्या टायमिंग साठीच ठेवून द्यायचं. बट आता मी दुसरी स्ट्रॅटेजी तुम्हाला अशी सांगेल की 5 क्वेश्चन पैकी जे काही पहिले 3 क्वेश्चन 4 क्वेश्चन तुमच्याच्यानं सॉल्व्ह होत असेल ते सॉल्व्ह करून घ्या, एखादा सुटत असेल सोडून द्या. पुऱ्या टॉपिकच्या बाबतीत नंबर सिरीज, बाकी 2 ठिकाणी तर डिसिजन घेणं काही कठीण नाही आहे. आपल्याला येणार आहे की नाही आहे ते डिसाईड करू शकतो. जर नसेल येणार सोडून द्या, ठीक आहे. तो 6 ते 7 मिनिटात आपले किती क्वेश्चन सॉल्व्ह होऊन राहिले, सॉरी 14 मिनिटात किती क्वेश्चनवर चाललो आपण, 20. समजा नाही 20 झाले तो 17 ते 18 तरी पकडून चला. किती पकडून चालू आपण, 17 ते 18. एकदम ऍव्हरेज स्टुडंटची गोष्ट करत आहे मी, ठीक आहे. 17 ते 18 जरी झाले तर अजून आपल्याकडे किती मिनिट बाकी आहे, 6 मिनिट. किती मिनिट बाकी आहे, 6 मिनिट. 6 मिनिटामध्ये तुम्ही मिनिमम 4 जरी प्रॉब्लेम करू शकले. आता एखाद्याचा मॅथ चांगला असेल तो 6ही करेल, 5ही करेल, ठीक आहे. मिनिमम वर चालू आपण, मिनिमम किती केले तुम्ही, 4. आणि इकडे झाले समजा 18, तो 18 अधिक 4 किती अटेम्प्ट होऊन राहिला तरी तुमचा 22 अटेम्प्ट होऊन राहिला. किती अटेम्प्ट होऊन राहिला, 22. इफ यू सॉल्व द 22 क्वेश्चन विथ 100% अॅक्युरेसी किंवा अबो 90% अॅक्युरेसी आपण कन्सिडर करू, तो समजा एखादा क्वेश्चन चुकला ना तरी तुम्हाला 22च मार्क भेटतील, अॅक्युरेसीला मार्क असतात. आणि जर 22 सोडवले आणि 22 चे 22 बरोबर असतील तो कधी कधी 23 किंवा 24 ही मार्क भेटण्याचे चान्सेस आहेत. आणि तुमच्या शिफ्ट नुसार पण कधी कधी काम होते, है ना. म्हणजे आपण बघतो की एखाद्या शिफ्टचा पेपर कठीण येते, एखाद्या शिफ्टचा पेपर काय होऊन जाते, इझी होऊन जाते. तर नॉर्मलायझेशन हे काम आहे, माहिती आहे का तुम्हाला. ते नॉर्मलायझेशन करतात कसे हे आतापर्यंत कोणालाच माहित नाही. एकदम 70 वाला तिकडे, म्हणजे आता मला 2-3 दिवसात एक मेसेज आला होता की मी अटेम्प्ट एवढा होता आणि त्यांनी कितीवर आणून टाकलं, 45 वर आणून टाकलं. समजलं, म्हणजे अटेम्प्ट 70 आणि मार्क किती आहे, 45. आणि एखाद्याचा अटेम्प्ट 45 असेल त्याला मार्क 70 असतील, याला म्हणतात नॉर्मलायझेशन. सो तुमचा पेपर व्हॅरी करू शकतो, डोंट कम्पेअर विथ द अदर्स, ठीक आहे. तर तुमचे 22 जरी अटेम्प्ट असतील तर एखाद्या वेळेला तुम्ही 25-26 वर चाललेच असाल आणि एखाद्याचा 30 अटेम्प्ट असेल तर तो कुठे येऊन बसेल, 22 वर येऊन बसेल. तर इथं अगेन ते सजेशन अंदाजे टोले मारायचे नाही आणि विथ अॅक्युरेसी जेवढं होईल तेवढं सोडवायचं. तर मिनिमम अभ्यासात आपण किती अटेम्प्ट करू शकू राहिलो, 22 अटेम्प्ट करू शकू राहिलो, ठीक आहे. आता याचा अभ्यास करत असताना लक्षात घ्या, हे जे काही मी तुम्हाला एच पर्यंतचे टॉपिक सांगितलेले आहेत, इथपर्यंतचे टॉपिक अभ्यास करायला आपण सांगितलेले आहेत, ठीक आहे. याच्यासाठी लक्षात घ्या, सर्वात पहिले तुम्हाला या टॉपिकचा अभ्यास करणं आहे, कुठला, सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन. तो आपण जसं बघितलं की आपल्याकडे 50 डेजचा आपण शेड्यूल बघत आहोत. किती डेजचा शेड्यूल करत आहोत आपण, 50 डेजचा, ठीक आहे. 50 डेज मध्ये मग आता हे टॉपिक बसवायचे कसे, किती टॉपिक आहे आपल्याकडे, 10 ते 11 टॉपिक आहेत समजा, ठीक आहे. याला कसं बसवायचं, तर सर्वात पहिले मी सांगेल तुम्हाला फोकस करा कशावर, सिम्प्लिफिकेशन, ठीक आहे. सर्वात पहिला फोकस आपल्याला कशावर लागेल, सिम्प्लिफिकेशन, ठीक आहे. सिम्प्लिफिकेशन और मध्ये काय म्हणू आपण, अप्रॉक्सिमेशन, ठीक आहे. मग आता एक तर एक्झाम मध्ये सिम्प्लिफिकेशन विचारलं जाते, अदरवाइज काय विचारलं जाते, अप्रॉक्सिमेशन. मग याच्यासाठी निडेड काय आहे, म्हणजे सिम्प्लिफिकेशनचा जर प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे तर याच्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती पाहिजे, ठीक आहे. मी असं समजतो, तसं आपण क्लासमध्ये सर्व बघितलंच आहे, बट एक वेळा सिक्वेन्स लावून देतो की आपल्याला काय काय पाहिजे. हा टॉपिक चांगला यासाठी आपल्याला जे पाहिजे, सर्वात पहिले जे आपण शिकलेलो आहे, व्ही बॉडमास, बॉडमास माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट, यातलंच जर बघितलं आपण, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, है ना, या गोष्टी आपल्याला चांगला नाही यायला पाहिजे. नंतर कोणती गोष्ट यायला पाहिजे, स्क्वेअर, त्याच्यानंतर स्क्वेअर रूट,
हे फास्ट मध्ये काढता आलं पाहिजे, स्क्वेअर आणि स्क्वेअर. नंतरची गोष्ट कुठली आहे, क्यूब अँड क्यूब रूट. कुठलं आलं पाहिजे, क्यूब आणि क्यूब रूट. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, पर्सेंटेज चांगला माहिती पाहिजे आपल्याला. कुठलं माहिती पाहिजे, पर्सेंटेज. पर्सेंटेज नंतर आपण काय बघितलं होतं, लॉज ऑफ इंडायसेस, सिम्प्लिफिकेशन ऑफ कंटिन्युअस फ्रॅक्शन, सिम्प्लिफिकेशन ऑफ मिक्स फ्रॅक्शन. त्याच्यानंतर ऍटलिस्ट 20 पर्यंत पाडेपाठ पाहिजे. किती पर्यंत पाडेपाठ पाहिजे, 20 पर्यंत. 30 पर्यंत स्क्वेअर आणि 20 पर्यंत क्यूब. समजलं का? म्हणजे एवढ्या गोष्टी जर आपल्याला येत असतील, तो हे जे काही आपण स्टार्टिंगचे चॅप्टर बघून राहिलो, जे इम्पॉर्टन्स सांगितलं, हे सर्व चॅप्टर या बेसिक वर डिपेंडंट आहे. इज दॅट क्लिअर? म्हणजे सर्वात पहिले आपल्याला या गोष्टी क्लिअर करणं आहे. आता सिम्प्लिफिकेशनला आपण 50 दिवसातले किती दिवस देऊ शकतो? ठीक आहे, सिम्प्लिफिकेशनला किती दिवस द्यायचे समजा स्टडीसाठी आपल्याला. ठीक आहे, तो आपल्याकडे 50 डेज आहे. 50 डेज मधून अराउंड तुम्ही 10 डेज या चॅप्टरला देऊन टाका. सिम्प्लिफिकेशन अप्रोक्सिमेशनला किती डेज देऊ शकता तुम्ही, 10 डेज. ठीक आहे, पहिले 5 दिवस जे आहे यातलं बेसिक उरका. ठीक आहे, म्हणजे आता डेलीचा समजा क्वांटला तुम्ही 3 तासाचा स्टडी जर देत आहे, किती तासाचा स्टडी, क्वांटसाठी 3 तासाचा. ठीक आहे, 3 तासामध्ये जर आपण बघितलं तर पहिला 1 तास जो आहे तो बेसिकला द्या. पहिला 1 तास कशाला द्या, बेसिकला. तुम्हाला जर टेबल येत नसतील, टेबल लर्न करा. ऍडिशन जमत नसेल, सबट्रॅक्शन जमत नसेल, डिव्हिजन, स्क्वेअर, स्क्वेअर रूट जो काही आहे, तर पहिले तुम्हाला 1 तास काय करणं आहे, बेसिक करणं आहे. आणि मग डेलीचे 2 तास तुम्हाला त्याच्यावरती काय सोडवणं आहे, क्वेश्चन सोडवणं आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट आता सर्वांचा झालेला आहे. तो तरी 1 तास तुम्ही कशाची प्रॅक्टिस करा, बेसिकची, की जेवढ्या फास्ट आपल्याला आलं पाहिजे, है ना. 18 साथी जर येत नसेल तर पहिले 18चा पाडा करणं गरजेचं आहे. तो एक एक टेबल, एक एक स्क्वेअर, जे काही तुम्हाला जमत नसेल त्याला तुम्ही काय करा, टार्गेट करा. ठीक आहे, आणि मग 1 तास बेसिकची रिव्हिजन झाली की 2 तास त्याच्यावरती काय सॉल्व्ह करायचे, क्वेश्चन. 2 तासामध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात अराउंड, काय वाटते अंदाज? 2 तासामध्ये नाही की 20-25 क्वेश्चन तो सॉल्व्ह होऊ शकतात. किती क्वेश्चनचं टार्गेट ठेवू शकतो आपण, 20 ते 25. कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता, जर प्रेशराईज केलं स्वतःला. पण आपण प्रेशर नुसार पकडू, तो डेलीच्या 2 तासामध्ये आपले 20 ते 25 क्वेश्चन तरी होऊ शकतात. किती क्वेश्चन होऊ शकतात, 20 ते 25. तसे एखाद्याचे 30ही होतील कदाचित. तर ऍव्हरेजली आपण 25 पकडू. तर 25 जरी पकडले तर 10 दिवसात किती होऊ राहिले, 25 गुणिले 10 किती होऊ राहिले, 250. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जर मी तुम्हाला दुपारी 3 ते 5 मध्ये जो मॉक वाला शेड्यूल सांगितला आहे, कुठे सांगितला, 3 ते 5 मध्ये काय द्यायच्या, मॉक. तर त्याच्यातही 5 क्वेश्चन तुम्हाला डेलीचे सापडतील. 5-10-50 तिथं सापडून राहिले, म्हणजे किती क्वेश्चन सॉल्व्ह होऊन राहिले आपले, 300. किती क्वेश्चन सॉल्व्ह होऊन राहिले, 300. तो 10 दिवस कशाला देऊन राहिलो आपण, सिम्प्लिफिकेशनला. सिम्प्लिफिकेशन अप्रोक्सिमेशनला किती दिवस, 10 दिवस. ठीक आहे, तो पहिला जो टॉपिक आहे आपला, त्यानं किती दिवस घेतले आपले, 10 दिवस. दुसरा टॉपिक कुठला आहे, नंबर सिरीज. कुठला टॉपिक आहे, नंबर सिरीज. त्याला तुम्ही देऊ शकता 7 दिवस. किती दिवस देऊ शकता, 7 दिवस. एक वेळा तुमचा हा टॉपिक पहिला चांगला झाला ना, तर याच सर्व ठिकाणी बेसिक तो तुम्हाला काय आहे, काम आहे. तो सिरीजला किती दिवस देऊ शकता तुम्ही, 7 दिवस. ह्याचाही जर आता, आणि डेली किती तासाचा स्टडी आपण पकडताय क्वांटसाठी, 3 तासाचा. तो 7 दिवस जर आपण सिरीज करतो आणि 3 तासाच्या स्टडी मध्ये जर आपण बघितलं तर अराउंड 30 सिरीज तो आरामात डेलीच्या सॉल्व्ह व्हायला पाहिजे. किती सिरीज सॉल्व्ह व्हायला पाहिजे, 30. आणि इकडे जर बघितलं तर किती सिरीज होऊन राहिल्या आपल्या, 200 ते 250 सिरीज आपल्या काय होऊन राहिल्या, सॉल्व्ह होऊन राहिल्या. दॅट इज मोर दॅन सफिशियंट. समजलं का? किती दिवसाचा स्टडी लागेल आपल्या नंबर सिरीज साठी, 7 दिवस. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनही जरी पकडला तुम्ही तर यालाही 7 दिवस पकडू शकता. त्यालाही किती दिवस पकडू शकता तुम्ही, 7 दिवस. ठीक आहे, तर इथेही जर तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे बघितले, समजा पहिल्या दिवशी 15 सोडवले, 20 सोडवले, हळूहळू वाढवत नेला, तर कमीत कमी इथेही तुम्ही 200 ते 250 क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. येतं लक्षात? आता हे 10 दिवस, 7 दिवस, 7 दिवस जे आहे, याच्यातही तुम्हाला बायफर्केशन सांगतो.
7 दिवस आहे आपल्याकडे समजा क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी. तो पहिले 3 दिवस तुम्ही आता बेसिक करा. पहिले 2-3 दिवस काय करायचं, बेसिक. म्हणजे 3 तासाचा स्टडी आहे तो 1-1.5 तास तुम्ही पहिले त्याला अंडरस्टँड करण्यातच हे करा. त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ बघा, क्वेश्चन बघा, त्याचं बेसिक बघा, नॉलेज क्लिअर करा. आणि नंतरचे 4 दिवस त्याच्यावरच्या जास्तीत जास्त काय द्या तुम्ही, मॉक. समजायला? म्हणजे पहिले 2-3 दिवस प्रत्येक टॉपिक साठी आहे. पहिले 2-3 दिवस कशावर द्यायचे, बेसिकवर. 2-3 दिवस बेसिक झालं की मग कशावर घुसायचं, क्वेश्चनवर. किंवा मग डेलीचा 1-1 तास तुम्ही बेसिकला दिला तरी चालेल. ठीक आहे. किती दिवस झाले आता आपले हे, ठीक आहे, 10 आणि 14, 24 दिवस झाले. ठीक आहे. हे 3 टॉपिक झाले आपले, पहिले 3 टॉपिक. की मग सिक्वेन्स वाईजच मी लावून दिलेला आहे बघा. नंतर आपल्याला कोणता टॉपिक करणं आहे, रेशो अँड प्रोपोर्शन. आणि त्याच्यानंतर कोणता करणं आहे, पर्सेंटेज. ठीक आहे. आता आपण मिनिमम टॉपिक करत आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. टॉपिक काय करत आहे आपण, मिनिमम टॉपिक करत आहे. तो मग त्याचा अभ्यासच अशा प्रकारे करा की त्यातला मार्क आपला सुटलाच नाही पाहिजे. ठीक आहे. तो रेशो अँड प्रोपोर्शनला जर बघितला आपण, तो 5 डेज अराउंड तुम्ही इथं कन्सिडर करू शकता. ठीक आहे. 5 दिवसात त्याच्यातले डेलीचे 10-10, 12-12 जरी क्वेश्चन सोडत गेले तर 12×5 60 क्वेश्चन. किती क्वेश्चन राहिले आपले, 60 ते 70 क्वेश्चन रेशो प्रोपोर्शनचे. त्याच्यानंतर समजा 6-7 दिवस किंवा 7 दिवस देतो इथं. नंतर कशाचे, पर्सेंटेज. डेलीचे 10 क्वेश्चन पर्सेंटेजचे. तरी किती क्वेश्चन होऊन राहिले, 70 क्वेश्चन. मग हे टॉपिक झाल्यानंतर नेक्स्ट हात लावायचा डीआय. त्याच्यानंतर कशाला द्यायचं आपल्याला, डीआय. किती दिवस झाले आपले इकडे जर बघितलं तर 24 आणि 7 उरले 31 आणि 5 किती झाले आपले, ठीक आहे. 31 अधिक 5 किती उरले, 36 दिवस उरले. किती दिवस उरले आपल्याकडे, 14 दिवस. ठीक आहे. तर तुम्ही याच्यात एक काम करू शकता, याला 10 दिवस एक तो सेपरेटली द्या. किती दिवस, 10 दिवस सेपरेटली द्या. किंवा इकडे जर तुम्हाला ऍडजस्ट करता येत असेल, म्हणजे अभ्यास जर झालेला असेल, तर तुम्ही डेलीचा 1-1 डीआय इकडे सुद्धा काय करू शकता, ऍड करू शकता. आपण एक्झाम त्या मॉक मध्ये सोडवतच आहे समजा, आणि इथे सुद्धा आपण सेपरेटली किती दिवस देत आहे याला, 10 दिवस समजा. ठीक आहे. 10 दिवसात डेलीचे 2 जरी डीआय सोडवले, 2 किंवा तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवून कितीवर जाऊ शकता, 3 वर. 2-3 डीआय जर डेलीचे सोडवले, तो आपले 10 किती डीआय होऊन राहिले, 30-40 डीआय समजा होऊन राहिले इकडे. आणि माझं सजेशन राहील की इकडे जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल झाले, तर इकडे पण डेलीचा 1-1 डीआय तरी काय करणं, सॉल्व्ह करणं सुरू करून द्या. ठीक आहे. मग किती दिवस राहिले आपल्याकडे, आणि टॉपिक कोणते उरलेले आहे, डीआय पर्यंत पोहोचला आपण. मग कोणते टॉपिक उरले, ऍव्हरेज, टाइम अँड वर्क, पार्टनरशिप, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी आणि एज. ठीक आहे. दिवस किती उरले आपल्याकडे, 4. म्हणजे अजूनही याच्यात ऍडजस्टमेंट आपल्याला करणं आहे. याच्यात काय करावं लागेल, आणखी आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागेल. आता एज जो आहे, एज छोटासा चॅप्टर आहे. ठीक आहे. याला तुम्ही 3 दिवसातही खतम करू शकता. किती दिवसात खतम करू शकता, 3 दिवस सफिशियंट आहे त्याच्यासाठी. हा परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी जर तुम्ही बघितला तर अराउंड एकच टॉपिक आहे तो, म्हणजे यातलं लॉजिक त्यात, त्यातलं लॉजिक याच्यात. ठीक आहे. 4-5 दिवस याला पकडून चला. आणि हा टाइम वर्क आणि पार्टनरशिप जो आहे, हा रेशो प्रोपोर्शनशी रिलेशन ठेवतो. रेशो प्रोपोर्शन जर तुमचा झालेला असेल तर तुम्ही टाइम अँड वर्क आणि पार्टनरशिप सुद्धा इझिली करू शकता. दे आर ऑल्सो इझी टॉपिक. आता याच्यात आपल्याला समजा आपण एजचे दिवस घेऊन घेतले इकडे, तर आपला 50 डेजचा शेड्यूल काय झाला, पूर्ण झाला. तसं आपल्याकडे होते 60 डेज, पण आपण 10 दिवस काय केले, तिथं लिव्ह केले. ठीक आहे. तर मग ते 10 दिवसातली आपल्याला सोडता येणार नाही. त्या 10 डेज मध्ये आपल्याला समजा हे जे राहिलेले टॉपिक आहे, म्हणजे आपल्याकडे ब्रेक साठी अजिबात टायमिंग इथं उरत नाहीये. ठीक आहे. म्हणजे एकही दिवस आपण ना संडे, ना सॅटरडे, ना कोणता सण, ना काही सोडू शकत नाही, जर सर्व टॉपिक आपल्याला कव्हर करायचे असतील तर. ठीक आहे. तर इकडेही आपल्याला मग जे उरलेले 10 डेज आहे, ठीक आहे, जे आपण लिव्ह केले होते ते आता आपण लिव्ह करू शकत नाही, हे आपल्याला इथून समजून राहिलं. तर त्याच्यामध्ये आपल्याला 5-5 दिवस करून या टॉपिकला सुद्धा द्यावे लागते. तो अशा मिनिमम अभ्यासाच्या बेसिसवर आपला क्वांट काय होऊ शकतो, क्लिअर होऊ शकतो. किती मार्क काढले आपण क्वांट मध्ये, 20 to 25. ठीक आहे.
आता हे जे बाकीचे चॅप्टर आहे तुम्ही म्हणसाल सर मग याचं काय काम आहे, ठीक आहे. तर इथं लक्षात घ्या, यातला जो हा नंबर सिस्टीम आहे हा मेन्स मध्ये खूप कामात पडतो. कुठे कामात पडतो? मेन्स मध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द मेन्स. यातला प्राईम नंबर सिरीजचा कन्सेप्ट वगैरे, ठीक आहे, तिथं विचारला जातो. त्याच्यानंतर हे जे बाकीचे टॉपिक आहे मेन्सच्या वेळेला तुम्हाला फक्त याचं बेसिक करायचं आहे. काय करायचं आहे? बेसिक. म्हणजे हे जे उरलेले टॉपिक आहे याचं आपल्याला काय माहिती पाहिजे? फक्त बेसिक. म्हणजे ओव्हरऑल नॉलेज जरी असलं, जास्त डीप लेवलचे आपण जरी क्वेश्चन सॉल्व्ह नाही करू शकलो तरी इथं काही अडचण नाहीये, ठीक आहे. आता हे टॉपिक जे आहे यातले टॉपिक मेन्स मध्ये सुद्धा रिपीट होण्याचे चान्सेस आहे. तर याचा अभ्यास करत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे समजा, तर याला आपण 7 दिवस देत आहे. तो पहिले 1-2 दिवस बेसिक, पहिल्या 5 दिवसापर्यंत आपण प्री लेवलचे क्वेश्चन सोडवले. याच्या सोबतच आपल्याला मेन्सचाही अभ्यास करून घ्यायचा आहे. म्हणजे 7 दिवसातले शेवटचे 2 दिवस तुम्ही कोणत्या लेवलचे क्वेश्चन सोडवायला पाहिजे? मेन्सच्या लेवलचे, ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला मेन्सचा पेपर सेट असतो तुमच्याकडे गरजेचा आहे. मेन्स लेवलचे मॉक म्हणजे आतापासून तुम्ही समजा हप्त्यातून 3 फॉर एक्झाम्पल प्री लेवलच्या मॉक देत आहे, तर मग एखादी मॉक तुम्हाला वीकली कशी द्यावं लागेल? मेन्सची द्यावं लागेल. इकडेच येतं का लक्षात? म्हणजे मेन्सचाही पेपर कसा येतो हे आपल्याला माहिती पडते, ठीक. नाही तर काही जण मेन्स मध्ये जाऊन घाबरून जातात, मग असाही पेपर असते का? खूप भीतीदायक पेपर राहते कारण मेन्सचा. तर त्याला पाहण्याची सवय आणि त्याला सॉल्व्ह करण्याची सवय आपल्याला इथंच करावी लागेल, ठीक आहे. भीती तेव्हाच निघते ज्या वेळेला आपण त्याच्यावरचे क्वेश्चन काय करत जातो? सॉल्व्ह करत जातो, ठीक आहे. आता याच्यानंतर बघा रिझनिंग. नेक्स्ट आपण कुठं आलं? रिझनिंग, ठीक आहे. रिझनिंग मध्ये जर बघितलं तर प्रिलिम्स मध्ये हा टॉपिक विचारला जात नाही. कुठला? इनपुट आउटपुट. त्याच्यानंतर डाटा सफिशियन्सी हाही टॉपिक विचारला जात नाही प्रिलिम्स मध्ये, ठीक आहे. बाकीचे सर्व टॉपिक मिनिमम टॉपिक समजा सर्वात जास्त विचारले जातात, ठीक आहे. तर आता इथे जर तुम्ही बघितलं तो 50 डेज नुसार जर याचा शेड्यूल लावायला गेले तो कदाचित आपला रिझनिंगचा टायमिंग आपल्याकडे सेव्ह राहू शकतो, जो आपण कशामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो? मॅथ्स मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकतो, ठीक आहे. समजा आपण पहिला टॉपिक जो इनइक्वालिटी बघितला, इझी टॉपिक आहे कंपॅरेटिव्हली, किती दिवसात व्हायला पाहिजे? 5 दिवस, ठीक आहे. त्यानंतर ब्लड रिलेशन बघितला तर त्यालाही मी तुम्हाला 5 दिवस देईल. डिस्टन्स अँड डायरेक्शन तिथेही किती दिवस कन्सिडर करू शकतो आपण? 5 दिवस. त्याच्यानंतर कोणता आहे? सिटिंग अरेंजमेंट आणि पझल, त्याला सोडतो सध्या. नेक्स्ट टॉपिक समजा कुठे येऊ राहिलो आपण? सिलॉक्स, ठीक आहे. सिलॉक्सला 7 दिवस पकडून चला. थोडासा डिफिकल्ट टॉपिक आहे, किती दिवस कन्सिडर करू आपण? 7 डेज. सिलॉक्स झाल्यानंतर कोडिंग डिकोडिंग है ना. कोडिंग डिकोडिंग जर बघितलं आपण तर यालाही 7 दिवस पकडा, कारण याच्यात टाइप्स भरपूर सारे आहेत, ठीक आहे. त्यानंतर ऑर्डर अँड रँकिंग जर बघितला तर त्याला 5 दिवस देईल मी. त्याच्यानंतर अल्फा न्यूमेरिकल सिरीज, सिम्बॉल वगैरे यालाही 5 दिवस सफिशियंट आहे. मिसलेनियस तर मग सर्व याच्यावर डिपेंडंट आहे, ठीक आहे. पण किती दिवस उर राहिले इथं बघून घ्या. 15, 15 आणि 10 25, 25 आणि 14 किती झाले? 25 आणि 15 करून टाका, 40, 39 दिवस इथेही होऊन राहिले आपले, ठीक आहे. अराउंड जर आपण बघितला. आणि मग आपले महत्वाचे टॉपिक उरले कोणते? सेटिंग अरेंजमेंट आणि पझल. तर तुम्ही एक काम करू शकता, डेलीच्या 3 तासाच्या अभ्यासामध्ये आपल्याला माहित आहे, कारण मोर दॅन 50% वेटेज आपलं कुठे जाते? सिटिंग अरेंजमेंट आणि पझल. 3 तासाचा जो काही तुम्ही याच्यात अभ्यासाचा शेड्यूल लावून राहिले समजा रिझनिंगचा सुद्धा, तर याच्यात जर तुम्ही बघितलं तर डेलीचे नाही की तर एखादी पझल तरी सॉल्व्ह करणं सुरू करून द्यायची. डेलीची किती? एक पझल, एक सिटिंग अरेंजमेंट डेलीचं सॉल्व्ह करणं सुरू करून द्या. म्हणजे इकडे जर 40 दिवस पकडले आपण तर ऍटलिस्ट आपल्या किती पझल होऊन राहिल्या? 40. आणि पेपर मधल्या समजा काही पकडल्या आपण, ठीक आहे. आणि मग जे उरलेले दिवस आहे समजा 10 डेज आपल्याकडे आहे, तर ते 10 दिवस पूर्ण कशामध्ये इन्व्हेस्ट करा? सिटिंग अरेंजमेंट आणि पझल. किंवा माझं तर क्वांट आणि रिझनिंग साठी तुम्हाला सजेशनच राहील की डेलीचा रिझनिंग जर तुम्ही करून राहिले तो अर्ध्या तासाचा शेड्यूल कोणासाठी टाकून द्या? सिटिंग अरेंजमेंट पझल साठी. आणि तिकडे क्वांट जेव्हा आपण सॉल्व्ह करून राहिलो
तो क्वांट मध्ये डेलीचा अर्धा तास कशासाठी टाकून द्या तुम्ही, DI साठी. कारण मॅक्सिमम आपले पास होण्याचे चान्सेस कशावर आहे, सिटिंग अरेंजमेंट आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, DI. ठीक आहे. तर या टॉपिकच्या सोबत जर होत असेल, नाही पहिले 10 दिवस म्हणजे पहिले 5-10 दिवस मॅथ्स मध्ये तुम्हाला बेसिक करावं लागेल, त्याच्यानंतर तुम्ही DI ला सुरुवात करू शकता. बट इकडे जर तुम्ही बघितलं तर रिझनिंग मध्ये तर तुम्हाला स्टार्ट करायला काही हरकत नाही आहे. डेलीची एक पजल आणि इकडे मग शेवटचे 10 दिवस आपण देत आहे तिथं तर आपल्याला पजल करण्याचं आहे. ठीक आहे. आणि इकडचे जे 10 दिवस आहे तिकडे तुम्ही एक प्री लेवलची आणि एक पुण्या लेवलची मेन्स लेवलची, कारण आपल्याला सायमल्टेनियसली स्टडी कशाचा करायचा आहे, मेन्सचा पण करायचा आहे. मेन्स साठी आपल्याकडे टायमिंग कमी राहतो. ठीक आहे. हे समजलं. याच्यातही तुम्हाला समजा आता इनइक्वालिटी तुम्ही 5 दिवस देत आहे, किती दिवस भेटू राहिले, 5 दिवस. तर पहिले 1-2 दिवस पहिल्या वेळात काय करून घ्यायचं, बेसिक, आणि इकडे तुम्हाला शेवटचे 3 दिवस काय सोडवायचे आहे, क्वेश्चन. म्हणजे इथं 2 दिवसात तुमचं बेसिक क्लिअर करा प्रत्येक टॉपिक वरचं आणि 3 दिवस त्याच्यावरती काय सॉल्व्ह करा, एक्झाम्पल सॉल्व्ह करा. तो अशा रीतीनं 5 दिवस तुमचा होऊन जाईल टॉपिक. ठीक आहे. समजलं, हे रिझनिंग समजलं. ठीक आहे. करू, क्लिअर करू. आता नेक्स्ट जो इम्पॉर्टंट आहे आपला कुठला, इंग्लिश. 3 तास आपण 3 तास क्वांटला देऊ राहिलो, 3 तास कशाला दिले, रिझनिंगला. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं प्री आणि मेन्स दोन्ही ठिकाणी इझिली जे मार्क निघू शकते ते कशामध्ये निघू शकते, इंग्लिश मध्ये. बट मोस्ट ऑफ द टाइम आपण याला काय करून टाकतो, अवॉइड करतो अभ्यासातून. ठीक आहे. डोंट अवॉइड इट. डेलीचा 2 तासाचा तुम्ही इंग्लिशचा अभ्यास पकडू शकता. डेलीचा किती तास, 2-2.5 तास इंग्लिशचा अभ्यास आपल्याला करणं आहे. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, विदाउट इंग्लिश ना तुमचं मॅथ्स चांगलं होऊ शकत, ना तुमचं रिझनिंग चांगलं होऊ शकत. समजलं. कारण आता तुम्ही रिझनिंग सोडवायला असाल तर त्याच्यात तुम्हाला पझल आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे किंवा ब्लड रिलेशन आहे, डिस्टन्स अँड डायरेक्शन आहे. ते जर तुम्हाला वाचून कसं बसवायचं आहे समजलंच नाही, मग त्याचा अभ्यास करूनच काही उरलं नाही. तर ते आपल्याला कशाच्या बेसिसवर समजू शकते, इंग्लिशच्या बेसिसवर. ठीक आहे. इंग्लिश मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला आहे क्लोज टेस्ट, ज्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. चांगली गोष्ट आहे ही. याच्यात तुमचे चुकण्याचे चान्सेस कमी राहतात. म्हणजे एकदा जर तुमची अंडरस्टँडिंग वाढली. क्लोज टेस्ट म्हणजे काय राहते लक्षात घ्या, एक पॅसेज राहते आणि पॅसेज मध्ये फिलिंग द ब्लँक्स राहतात. येतं लक्षात. कधी 5 मार्कासाठी कधी 10 मार्कासाठी सुद्धा विचारल्या जाते. समजा 5 मार्काचा एक पॅसेज दिला राहील, मधात फिलिंग द ब्लँक्स राहतात, खाली 4 ऑप्शन राहतात. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचे पहिल्या फिलिंग द ब्लँकचे 4 ते 5 ऑप्शन, यातला एक शब्द त्याच्यात काय करायचा आहे, तुम्हाला पुट करायचा आहे. ठीक आहे. तो व्हेरी इझी पोर्शन आहे. त्यानंतर रिडिंग कॉम्प्रहेन्शन, पॅसेज सॉल्विंग ज्याला म्हणतो आपण. पॅसेज रीड करा आणि त्याच्यावरती काय सोडवा, क्वेश्चन सोडवा. ठीक आहे. म्हणजे इथून 5 मार्क अराउंड तुम्ही पकडू शकता, इथून 10 मार्काचा पोर्शन पकडू शकता. याच्याबद्दल मी नंतर बोलतो. ठीक आहे. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट, सेंटेन्स करेक्शन, हा सर्व एकच पोर्शन आहे. ग्रामरवर बेसिस हा पोर्शन कशावर आहे, ग्रामर. एखाद्याचा ग्रामर चांगला असेल तर तो याच्यावर विचार करू शकतो, किंवा ग्रामर चांगलं जरी नसेल तर तिथून कसे मार्क काढायचे ते मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पॅराजंबल. तो इथे सर्वात जास्त आपले निगेटिव्ह मार्क जाण्याचे चान्सेस आहे. निगेटिव्ह मार्क कुठे जातात आपले, पॅराजंबल मध्ये. वाचताना आपल्याला असं वाटतं आपल्याला समजलं, आपण सिक्वेन्स लावतो, क्वेश्चन अटेम्प्ट करायला जातो आणि इथे निगेटिव्ह मार्क आपण घेऊन येतो. तो पॅराजंबल बद्दल फक्त एकच अभ्यास करायचा आपण. पॅराजंबल माहितीये काय, तिथं 5 ते 7 आपल्याला हे दिलं राहते, काय म्हणून आपण त्याला, लाईन्स दिल्या राहतात. त्याला आपल्याला काय करावं लागते, अरेंज करावं लागते. ठीक आहे. तर अरेंजमेंट मध्ये पहिलं आणि लास्ट ओळखता येणं थोडस काय आहे, सोपं आहे. त्याचे युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे. आपले इंग्लिशचे सर पण तुम्हाला सांगतील आणि तुम्ही सुद्धा हे व्हिडिओ बघा थोडस. तो कुठला सेंटेन्स ओळखू शकतो आपण, पहिला आणि शेवटचा. 5 क्वेश्चन राहतात, मधातले 3 अटेम्प्ट करायचे नाही. एखाद्याचा इंग्लिश फारच चांगला आहे, त्याला सर्व काही समजलं, त्याच्यासाठी बेटर आहे. ऍव्हरेज विद्यार्थ्यांना इथं घुसायचं नाही. समजा काय म्हणायचं आहे, कोणतं सोडवायचं, फक्त पहिला आणि शेवटचा. फालतू वाचण्यात टाइमपासही करण्यात काही अर्थ नाहीये. काही शब्द असे राहतात की जे पहिला आणि शेवटचं वाक्य सरळ सरळ दर्शवून देतात. त्याचे तुम्हाला युट्यूबवर टिप्स भेटतील. ठीक आहे. फिलिंग द ब्लँक्स, सरळ सरळ हाई इझी टॉपिक आहे, इथं मार्क काढू शकता. ठीक आहे. सेंटेन्स कम्प्लिशन, व्होकॅबलरी, व्होकॅबलरीला माहित नसते आपल्याला,
है ना, मोस्ट ऑफ द टाइम. ठीक आहे. वर्ड फॉर्मेशन, मिसस्पेल्ड, फ्रेजेस अँड इडॉम्स, पॅसेज कम्प्लिशन, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. तर हे निगेटिव्ह जाण्याचे चान्सेस इथं काय राहते, जास्त राहते. म्हणजे आपले पॉझिटिव्ह मार्क निघतात क्लोज टेस्टवर, रिडिंग कॉम्प्रेन्शनवर, त्यानंतर पॅराजंबर मधला पहिला आणि शेवटचं, त्याच्यानंतर फिलिंग द ब्लँक. हे जे बाकीच्या गोष्टी आहे त्यासाठी इंग्लिश आपलं खूप चांगलं लागते, जे मोस्ट ऑफ दी नसते. येतं लक्षात. तर इकडे मग घुसायचंच नाही. जो आपला पॉझिटिव्ह एरिया आहे तिथंच जास्त मेहनत घ्यायची आणि तिथूनच पॉझिटिव्ह मार्क काढण्याचा काय करायचा, प्रयत्न करायचा. नाही तर कधी कधी काय होते, आपला पॅसेज चांगला सोडवला, क्लोज टेस्ट चांगली गेली, तिथून काहीतरी आपल्याला 10 ते 15 मार्क मिळणार असतात, पण इकडचे जे आपण चुकीनं 10 केलेले आहे ते इकडे निगेटिव्ह मध्ये घालून देते आपल्याला. कुठं घुसतो आपण, निगेटिव्ह. तर मी तुम्हाला याच्या आधी जर सांगितलं, माणूस मूर्ख म्हणजे इंटेलिजंट नावाची गोष्ट नाही आहे. एक तर मूर्ख असतो, नाही तर कमी मूर्ख असतो. तर आपल्याला कमी मूर्खपणा करायचा आहे, तर याला म्हणतात कमी मूर्खपणा कर, की जिथं माहितच आहे की गड्ड्यात पडणारच आहे तर त्या ठिकाणी जायचंच नाही. ठीक आहे. आता हा जो पोर्शन आहे, स्पॉटिंग एरर किंवा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट आणि सेंटेन्स करेक्शन, याला मी नाव दिलेलं आहे फाइंडिंग एरर्स. काय म्हणू शकतो आपण याला, फाइंडिंग एरर्स. ठीक आहे. एरर फाइंडिंग, फाइंडिंग एरर. तो याच्यासाठी मी जो सजेस्ट केलेला आहे की 100 पेजेसचं एक बुक करा. किती पेजेसचं एक बुक करायचं आहे, 100 पेजेसचं. आणि याच्यात नाही काही तर तुम्ही 300 फाइंडिंग एरर वा एरर फाइंड, हे जे 3 टॉपिक आहे ना, स्पॉटिंग एरर, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट आणि सेंटेन्स करेक्शन, हा सर्व ग्रामरवर डिपेंडंट पोर्शन आहे. आणि याच्यासाठी तुम्ही एक जर 100 पेजेसचं बुक केलं आणि डेलीचे समजा 5-5, 10-10 जरी तुम्ही समजा काय सोडवत गेले, एरर सोडवत गेले, तर तुमचं एक लॉजिक डेव्हलप होऊन जाते आणि त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा रिपीट होतात. म्हणजे तुम्ही 2-4 दिवसात, 5-10 दिवसानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे हे असं तिथं झालेलं होतं आणि इथंच काय असणार आहे, गडबड असणार आहे. 200-300 क्वेश्चन जर तुमचे सॉल्व्ह झाले तर हा टॉपिक येण्याचे चान्सेस आहे 10 मार्कासाठी. किती मार्काचा टॉपिक असतो हा, 10, आणि बाकीचं 20 मार्कासाठी समजा. ठीक आहे. तर या 10 मार्कातले हे 300 जर तुम्ही सोडवले तर आय गॅरंटेड यू विल गेट द 5 to 6 मार्क्स विदाउट नोईंग द ग्रामर. म्हणजे तुम्हाला ग्रामर माहित नसताना सुद्धा किंवा इंग्लिश येत नसताना सुद्धा या टॉपिक मधून तुम्ही किती मार्क घेऊ शकता, 5 ते 6 मार्क आरामात तुम्ही कव्हर करू शकता. ठीक आहे. तो आता इंग्लिशचा अभ्यास नेमकं करायचं काय, याच्यामध्ये चुक्या मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं आहे की एखादा असतो फक्त रिडिंग करतो, एखादा असतो फक्त ग्रामर करतो, एखादा असतो फक्त मॉक देतो, आणि यातली कोणतीही एक गोष्ट केल्याने इंग्लिशमध्ये मार्क मिळणार नाही. तर 2 गोष्टी तुम्ही करू शकता. एक आहे ग्रामर, जसं मी सांगितलं तुम्हाला. दुसरं आहे रीडिंग आणि तिसरं आहे मॉक. तिसरं काय आहे, मॉक. आता यातलं कोणतं नाही केलं तर चालते, तर माझ्या सजेशन नुसार हे नाही केलं तरी चालतं. काय नाही केलं तर चालते, ग्रामर. कारण आपल्या याच्यात चेंज द डिग्री है ना, अजून काय असते इंग्लिश मध्ये, चेंज द वाईज, काय काय असते ते ते इकडे इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट स्पीच असं काहीच नसते. तर याला तुम्ही अवॉइड केलं चालते. याचं म्हणजे थोडंफार बेसिक जरी तुम्हाला माहिती असेल तरी डुएबल आहे. आपल्याला फोकस कशावर करावं लागेल, रीडिंग प्लस मॉक. तर 2 तासाचं जर तुम्ही इंग्लिशला टायमिंग देता तर आय विल सजेस्ट यू 1.5 hour साठी आपल्याला काय करायचं आहे, रीडिंग करायचं आहे, आणि 1/2 hours आपल्याला काय द्यायची आहे, मॉक, सेक्शनल मॉक. म्हणजे एखादा पॅसेज सोडून बघितला, एखादी क्लोज टेस्ट सोडून बघितली है ना, किंवा एरर मी डेलीच्या सोडवायला सांगितलंय तुम्हाला 5-10 मिनिटाची, ती टेस्ट दिली एररवाली, त्याचे लिहून घेतले क्वेश्चन. त्याच्यानंतर पॅराजंबलचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, ते तुमचं क्लिअर होऊन जाईल. ते पॅराजंबल सोडून बघितलं एखाद्याचं, तर ह्या तुम्हाला अर्ध्या तासाच्या काय द्यायच्या आहे, मॉक द्यायच्या. 1.5 तासाची रिडिंग, अर्ध्या तासाच्या काय द्यायच्या, मॉक. रिडिंग मध्ये तुम्ही काय करू शकता, बिलकुल असं कन्सिडर नका करू की आता 2 महिन्याने एक्झाम आहे तर मग मी म्हणजे बा एक्झामच्या दृष्टिकोनातून, एक्झामच्या दृष्टिकोनातून हा आपला अभ्यास होऊन राहिला. इंग्लिश तुम्ही इम्प्रूव्ह करण्याचाच प्रयत्न करा. येतं का लक्षात, याचे रिझल्ट पटकन दिसणार नाहीये. तर इथे आपल्याला काय करणार आहे, मी पुन्हा तुम्हाला सांगत आहे की 5वी ते 10वीचे बुक्स तुम्ही वाचू शकता. कुठले,
एकदम बिलकुल असं कन्सिडर नका. नाही तर काही जण काय विचार करतात, आपण बँकिंगचा अभ्यास करू राहिलो, एवढी मोठी पोस्ट काढायची आहे आणि मी काय 5वीचं पुस्तक घेऊन बसू. समजून राहिला? तर आपल्याला इथून रिडिंग मधून आपला महत्वाचं काय आहे, अंडरस्टँडिंग. तो छोट्या छोट्या गोष्टीपासून अंडरस्टँडिंग वाढवा. 5वी ते 10वीचे बुक्स वाचा. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूजपेपर तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे. न्यूजपेपर मधलं मी अगेन सांगेल, एक न्यूज जरी तुम्ही वाचली तरी मला चालेल, नो डाऊट. पण ते न्यूज आपल्याला पूर्णपणे समजली पाहिजे. 10 पेजेस वाचल्यापेक्षा, 10 न्यूज वाचल्यापेक्षा एक न्यूज वाचा, पण त्याच्यात आळस करू नका. जर कुठला वर्ड पाहायचं काम पडते, गुगलवर सर्च करायचं काम पडते किंवा मोर इन्फॉर्मेशन लागते, तर त्याच्यावर तुम्ही काय करा, फोकस करा. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. नंतर याच्यात आणखी जे करू शकतो आपण, मॅगझिन वाचू शकतो किंवा तुम्ही मोटिवेशनल बुक सुद्धा वाचू शकता. बट मोटिवेशनल बुक पेक्षा माझं पहिलं सजेशन राहील, काय वाचा, 5वी ते 10वीचे पुस्तकं वाचा. कारण मोटिवेशनल बुक मधली जी इंग्लिश राहते ना, ते त्या ऑथर नुसार राहते. म्हणजे ग्रॅमॅटिकली करेक्ट असण्याचे चान्सेस त्याचे काय राहतात, कमी राहतात. समजायला काय म्हणायचं आहे? तर इथे कदाचित एखाद्या वेळेला तुम्हाला चुकीचं ग्रामर सुद्धा येऊ शकते. तर मोस्ट ऑफ दी तुम्ही पहिला फोकस कशावर करा, 5वी ते 10वीचे बुक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूजपेपर किंवा मॅगझिन या गोष्टीवर फोकस करा. मोटिवेशनल बुक जर एखाद्या वेळेला नीड असेल तर एखाद्या सोबत असला 15-20 मिनिटासाठी वाचलं तरी चालेल. बट जे काही होते तिथं इंग्लिशमध्ये करा. समजलं काय इंग्लिशचा अभ्यास? ठीक आहे. निगेटिव्ह तुम्हाला सांगितलं कुठे जाण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. हे सिनोनिम्स, अँटोनिम्स चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. पॅसेज कम्प्लिशन म्हणजे क्लोज टेस्टच आहे तो पॅसेज कम्प्लिशन म्हणजे. फ्रेजेस आणि अडॉम्स मध्ये चुकण्याचे चान्सेस असतात. मिसस्पेल्ड वर्ड करेक्ट करा. एवढं करेक्शन आपल्याला जमत नाही. एखाद्याचा इंग्लिश चांगला असेल त्यांनी ऑब्व्हियसली सोडवायला पाहिजे, बट ऍव्हरेज स्टुडंटच्या नुसार मी हे बोलत आहे. ठीक आहे. करू क्लिअर करू याला. आता याचं जर आपण बघितलं तर जसे कट ऑफ बघितले आपण, कुठं होते, 70 ते 80च्या मधात. ठीक आहे. तेव्हा आता इथं लक्षात घ्या, मॅथ्स मधून आपले किती, 20 ते 25. रिझनिंग, रिझनिंगचं जे टार्गेट आहे आपलं, अराउंड पकडा तुम्ही 25 ते 30. रिझनिंगचं टार्गेट कुठं पकडू आपण, 25 ते 30. आणि समजा जे इंग्लिशचं टार्गेट आहे, किती कन्सिडर करा तुम्ही, 15 ते 20. आणि आय थिंक इकडचंच आपल्याला लागेल. कुठला लागेल, इकडचं. बघा म्हणजे अटेम आपला अराउंड एवढा असायला पाहिजे. 30 आणि 20 किती झाले, 50. 50 आणि 25 किती, 55. म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट आपल्याला ऍव्हरेजली पूर्णच अटेम्प्ट करणं आहे. समजलं का? यातला एक जरी सोडला तरी, समजा तुम्ही इंग्लिशला जर बाय फॉरगेट करता तर कुठं मार्क काढसा, इकडे अवकात आहे का आपली मार्क काढायची? सरळ सरळ येतं का लक्षात? यातले मार्क याच्यात कव्हर करू शकतो का आपण? करू शकत नाही. म्हणजे याच्यात हायर रेंजवर आपण पोहोचलो आहे. इकडे आपण कुठं आहे, हायर रेंजवर आहे. म्हणजे इंग्लिशचे मार्क दुसऱ्या सब्जेक्ट मध्ये आपण कव्हर करू शकू राहिलो का? नाही. उलट दुसऱ्या सब्जेक्टचे मार्क जर तुम्ही चांगलं इंग्लिशला केला तर इकडे कव्हर करू शकता. समजा अराउंड आपला 75 पर्यंत अटेम्प्ट विथ अॅक्युरेसी जर असला तो आरामात आपण हा पेपर काय करू शकतो, क्लिअर करू शकतो. मग तो SBI क्लर्क असो की IBPS क्लर्क असो. समजलं का हे? ठीक आहे. मग आपल्याला मेन्स साठी काय लागते रे, जीके. मेन्स तुम्हाला सांगितलं, मेन्स व्हायचा असेल तर दोनच गोष्टीच्या बेसिसवर आपण मेन्स पास होऊ शकतो. कुठला कुठला, एक इंग्लिश आणि दुसरा कुठला, जीके. ठीक आहे. तर मग इंग्लिश आपण करूनच राहिलो डेलीचा 2 तास. आता आपला अभ्यास करायचा सब्जेक्ट कोणता उरला, जीके. ठीक आहे. तर जीके आपल्याला आतापासून डेली किती तास करावं लागेल, 2 तास. म्हणजे आपण जर शेड्यूल बघू राहिलो तर 3 तास आपलं रिझनिंग होऊन राहिलं, 3 तास काय उरायला, क्वांट, 2 तास काय उरायला, इंग्लिश, आणि 2 तासावर काय टाका तुम्ही, जीके. किती तासाचा अभ्यास उरायला हा, 10 तास. किती तासाचा अभ्यास उरायला, 10 तास. प्लस 1 तासाची मॉक. 1 तास काय द्यायची आहे, मॉक. आणि त्या मॉकचं 1 तास अनालिसिस. किती तासाचा अभ्यास झाला, 12 तास. म्हणजे 16 घंटे तुम्हाला त्याच्यात राहणं आहे आणि 16 तासातला 12 तास अभ्यास झाला पाहिजे.
समजून आलं का? तर आई बाईचं टाकर खेळत काही आहे नाही. ठीक आहे. तुम्ही जर आता जागा बघितल्या तर महाराष्ट्रासाठी जागा किती आहे? 476. त्याच्यात जर कॅटेगरी वाईज जर गेले तर अजून कमी आहे. कुठं 200 आहे, कुठं 90 आहे आणि कुठं 100 आहे. मग फॉर्म भरण्याचा रेशो काढा तुम्ही. अराउंड किती? 2 लाख. किती? 2 लाख. 476 2 लाखाच्या किती पर्सेंट आहे काढा, म्हणजे तुम्हाला माहित पडेल काहून एवढे घंटे अभ्यास करायला सांगू राहिलो तर. समजून राहिलं का? कोणाची गोष्ट आहे का? नाही. तर सर्वच जण फॉर्म भरून राहिले. बट एवढा वाईट जरी पिक्चर असला हा, पण हा जो शेड्यूल आहे याच्या भरोशावर आपल्याला जॉब मिळू शकतो. समजून राहिलं का? बऱ्याच जणांच्या मनात कदाचित किंतु परंतु राहत असेल, एवढं घंटे केल्यानंतरही भेटेल किंवा नाही भेटेल. तुम्ही जसं सांगितलं तुम्हाला लगेच IBPS क्लर्क, पण IBPS क्लर्क नंतर लगेच कोणती येऊ राहिली? SBI क्लर्क. SBI क्लर्क नाही झाली तर लगेच काय येणार आहे? RRB PO. RRB PO झाल्याबरोबर काय येणार आहे? RRB क्लर्क. जर ह्या 4-5ही नाही झाल्या तर NICL ची जागा निघणार आहे. NICL चं नाही झालं तर मग LIC च्या जागा निघतात. म्हणजे पोस्ट भरपूर साऱ्या आहेत. आणि आपल्या एक्झाम म्हणजे हे जे बँकिंगचं सेक्टर आहे आपलं, याच्यात तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला डिप्रेस मध्ये जायसाठी वेळच नाही है ना. म्हणजे आमच्या UPSC मध्ये असं व्हायचं की जून मध्ये पेपर झाला, त्याचा रिझल्ट लागला की आमची नेक्स्ट एक्झाम कधी राहायची? डायरेक्ट पुढच्या जून मध्ये. समजून राहिला? इथं तर तुमची आता 11 तारखेला समजा क्लर्क संपली की नेक्स्ट वीक मध्येच काय आहे? SBI. तिथून 15 दिवस होत नाही तर RRBचा शेड्यूल येऊन जाईल. तिथून 15 दिवस होत नाही तर RRB क्लर्कचा शेड्यूल. तर अशा एक्झाम तुमच्या समोर आहेतच आहे. आणि मेहनत घेतलेली वाया जात नाही, याच्याबद्दल मी आधी तुमच्यासोबत बोललेलो आहे. नाही हे होणार, दुसरी होणार, दुसरी नाही होणार, तिसरी होणार. समजून आलं? आणि ह्या जागा सध्या जरी कमी असल्या तर मला एक्सपेक्टेड होतं की SBIच्या जागा जास्त येतील क्लर्कच्या. मे बी अजूनही एक्झामच्या डेट आलेला नाही आहे जसं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. आणि कधी कधी नंतरही काय होतात? वॅकन्सी वाढतात. म्हणजे वॅकन्सीवर डिपेंड राहून तुम्ही तुमचं डिसाईड करायचं नाही. आता मागच्या वर्षीच बघा की IBPS SO कशात जागा? ऍग्रिकल्चर SOच्या जागा पहिले काहीतरी 310 जागा होत्या. 310 की 360 होत्या अराउंड, मला आता एक्झॅक्ट नाही आठवत. 360 होत्या आय थिंक. ठीक आहे. आणि त्याचा प्रिलिम्स झाल्याबरोबर जागा झाल्या 800 ते 900च्या जवळपास. किती झाल्या? 800 ते 900. मग एखाद्याने ज्यांना ह्या जागा पाहून फॉर्मच नशीन भरला किंवा गिव्ह अप केलं असेल, त्याचं नुकसान झालं की नाही झालं? इकडे जागा काय झाल्यानंतर इन्क्रीज झाला. तो जागा नंतरही वाढू शकतात. तो त्या बघून तुम्ही फॉर्म भरू नका. आपल्या हाती शेवट काय आहे? अभ्यास केल्याशिवाय दुसरं काम तर आपल्याला आहे नाही. मग अभ्यास करणं आहे, परीक्षा देणं आहे. जे व्हायचं आहे ते होईल. ठीक आहे. समजला? हा अभ्यास शेड्यूल समजला? ठीक आहे. याच्यातच आपल्याला सोबत सोबतच मॉक द्यायच्या आहे. हा एक गोष्ट अजून तुम्हाला सांगेल की डेलीच्या मॉक्स दिल्यापेक्षा 2-2 दिवसाच्या अंतराने मॉक्स द्या. डेलीच्या मॉक दिल्यापेक्षा काय द्यायचं? 2-2 दिवसाच्या अंतराने मॉक्स द्यायच्या. मॉक द्यायचा टायमिंग तुम्हाला सांगितला. कुठं द्यायचं? 3 ते 5. 3 वाजता सरळ आपली टेस्ट सुरू झाली पाहिजे. ज्या 1-1 तासाच्या टेस्ट आहेत त्या 3 वाजता सुरू, 4 वाजता टेस्ट खतम. आणि फक्त टेस्ट देऊ नका, 4 नंतर त्याचं अनालिसिस करा 4 ते 5 पर्यंत. 4 वाजतापासून 5 वाजेपर्यंत टेस्टचं काय करणं आहे? अनालिसिस. आता अनालिसिस म्हणजे नेमकं काय असते? तो रिझनिंग तुम्ही सोडवला फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. तो रिझनिंग मध्ये तुम्हाला समजा टायमिंग नाही पुरला किंवा तुम्ही अजून काहीतरी चुक्या केल्या असेल त्या थोड्याशा शोधणं. ठीक आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याजवळ जर वेळ असता तर यातले मी कोणते क्वेश्चन आणखी सोडवू शकलो असतो. समजायला काय म्हणायचं आहे? म्हणजे आणखी जर माझ्याकडे 1-1.5 तास असता तुम्ही त्याच्यात कोणते क्वेश्चन सोडू शकलो असतो, ते क्वेश्चन काय करून पाहिजे? सॉल्व्ह करून पाहिजे. किंवा एखादा इझी क्वेश्चन आपल्याच्यानं सुटून जाते, अरे हा तर बरोबर आला असता, याचं कदाचित थोडंसं नॉलेज असतं तर बरोबर आला असता. तो तशा क्वेश्चनचा काय करून ठेवायचा? म्हणजे नेक्स्ट मॉक द्यायच्या पहिले तुमच्या आता टॉपिकचा काय झालेला असला पाहिजे? अभ्यास झालेला असला पाहिजे. म्हणजे माझ्यासोबत घडलेली घटना आहे, मी तुम्हाला सांगतो. UPSCच्या वेळेचीच, की मी आणि माझ्यासोबत एक मुलगी होती. आम्ही दोघांनी ठरवलं की चला डेलीचे मॉक देत जाऊ है ना.
हाच टायमिंग जसं मी तुम्हाला सांगितलं. ठीक. तर 3-4 दिवस आम्ही सोबत मॉक दिले आणि त्याच्यानंतर 4 दिवसांनी तिने मॉक देणं बंद करून टाकले आणि मग ते 3-3 दिवसातून एक मॉक द्यायची. आणि मी आपलं जिद्दी डेली देणं काय ठेवलं, सुरू ठेवलं की नाही बा रोजची द्यायची आहे, इम्प्रुव्हमेंट होते. बट इम्प्रुव्हमेंट कधी होईल, जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास करसाल. समजा काय म्हणायचं आहे. तर मग नंतर असं झालंय, माझं जे ऑब्झर्वेशन होतं की तिचे जे मार्क आहे ते काय होत चालले होते, वाढत चालले. आणि एक तर मी तिथेच राहायचो किंवा त्याच्यापेक्षा काय येऊन राहिलं, कमी येऊन राहिलं, बट वाढून नाही राहिलं. मग मी तिच्यासोबत डिस्कस केलं, तिने सांगितलं की मी मग असं अनालिसिस करते आणि मग ज्या टॉपिकवर मी मार्क कव्हर करू शकत होते त्याचा 3 दिवस पहिले काय करते, अभ्यास करते आणि नंतर टेस्ट देते. म्हणजे ते जे मार्क आहे माझे त्याच्यात काय झालेले असतात, इम्प्रूव्ह झालेले असतात, तिथं वाढून राहते. आणि मी काय करून राहिलो तर तेच पेपर देण्याचं काम करत आहे. ठीक आहे. समजायला काय म्हणायचं आहे, तर आपल्याला जिथं आपण मार्क कव्हर करू शकतो त्याचा पहिले अभ्यास करा, मग अजून आपले टेस्ट मध्ये मार्क काय झालेले राहतील, वाढले राहतील. म्हणजे काही जणांचा प्रश्न राहतो डेली मॉक द्यायला पाहिजे का. डेली दिल्यापेक्षा माझं सजेशन राहील, स्टार्टिंगचे जे दिवस आहे, समजा 50 दिवस आपल्याकडे आहे, तो त्यातले समजा पहिले 30 दिवस जे आहे ते डेली नाही दिलं तरी चालते, 2-2, 3-3 दिवसातून एक वेळा तरी द्या. ठीक आहे. नंतरचे जे शेवटचे 20 दिवस आहे लागल्यास, ठीक आहे, किंवा शेवटचे 20 दिवसातले पहिलेचे 10 दिवस जे आहे तिथं समजा तुम्ही एक दिवसा आड द्या, म्हणजे 5 इथं होऊन जातील. आणि शेवटचे जे 10 दिवस आहे तिथं मग डेलीची मॉक द्या लागल्यास, तिथं तुम्ही काय करा, डेलीची मॉक द्या. किंवा इकडे पर्यंत सेक्शनल मॉक द्या, तर इथं फुल लेंथ मॉक द्या. ठीक आहे. पेपरला जायच्या आधी ऍटलिस्ट आपल्या 10 तरी फुल लेंथ मॉक दिलेल्या झालेल्या पाहिजे. किती मॉक द्यायच्या, ऍटलिस्ट 10 मॉक आपण दिलेल्या असल्या पाहिजे. नाही तर पेपरमध्ये जाऊन आपल्याच्यानं बऱ्याचशा चुक्या होतात. त्याच्यासाठी तुम्हाला कम्प्युटर लॅब मी बनवून देतो, या 8-10 दिवसातच आपले खालची कम्प्युटर लॅब बनवून जाईल. जे काही विद्यार्थी सिरियसली अभ्यास करत असतील त्यांच्या आपण तिथे, म्हणजे आता काही जणांकडे लॅपटॉप वगैरे असतील तर ते स्वतःही देऊ शकतात, लॅपटॉप कम्प्युटरची जर अरेंजमेंट असेल तर. नसेल तर आपली लॅब पण बनवून जाईल आणि इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्याच्या टेस्ट देऊ शकता. म्हणजे एक्झाम मध्ये ज्या छोट्या छोट्याशा चुकीमुळे कधी आपल्या एक्झाम राहून जातात, त्या चुक्या आपल्याच्यानं होणार नाही. क्लिअर आहे. ठीक आहे. एनी डाऊट तर तुम्ही सांगा. ठीक आहे. बाकीच्या मुलांसाठी आहे, आपल्या इथला टीचिंग स्टाफ आणि आपल्या इथल्या सर्व्हिस. कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकतात तुम्ही. ऑल इज क्लिअर. ठीक आहे. चलो, बेस्ट ऑफ लक. टुमॉरो वी विल कंटिन्यू. काही डाऊट असेल तर नंतर विचारावा. अशा प्रकारे शेड्यूल लावा आणि आजपासूनच तुम्हाला याच्या तयारीला लागायचं आहे. आपल्याकडे दिवस कमी आहेत समजा. ठीक आहे.